मुकुटभूषणम् धरणी गर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम् कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम् प्रियङ्गुकलिकाश्यामं रूपेणां प्रतिमं बुधम् सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम् देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चनसन्निभम् बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिम् हिमकुन्दमणालाभं दैत्यानां परमं गुरुम् सर्वशास्त्रप्रवत्कारं भार्गवं प्रणमाम्यहम् नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनम् सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहम् पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकम् रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् इति व्यासमुखोद्गीतं यः पठेत् सुसमाहितः दिवा वा यदि रात्रौ विघ्नशान्तिर्भविष्यति नरनारी नृपाणां च भवेत् दुःस्वप्ननाशनम् ऐश्वर्यं तुलं तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनम् ग्रहनक्षत्रजः पीडास्तस्कराग्निसमुद्भवाः तः सर्वप्रशमं यान्ति व्यासोर्भृतेन संशयः इति श्रीव्यासविरचितम् आदित्यादि नवग्रह स्तोत्रम संपूर्णम। परत एकदा सर्वांना नमस्कार। 2027 मध्ये होणाऱ्या ज्योतिषशास्त्री परीक्षेच्या दृष्टीने 11 तारखेपासून ही ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू झालेली आहे। वर्ल्ड कप क्रिकेट मॅचेस किंवा सध्या सुरू असणाऱ्या वर्ल्ड कप फुटबॉल मॅचेस मध्ये जसा हळूहळू स्पोर्ट्सचा ज्वर वाढत जातो, अगदी तसाच या व्याख्यानमालेत होत आहे। याबद्दल आपण ही कल्पना व्यक्त करून सुरू करणारे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री चांदवडकर सर, उपाध्यक्ष श्री घैसास सर, श्री चव्हाण सर या त्रिमूर्तीचे आपण आभार मानले पाहिजेत। 11 व 12 तारखेला सौ अंजली पोद्दारताईंनी सुरुवात केली। काल श्री हरिभाऊ जोशी सरांनी या मालिकेत रंग भरला आणि गणित स्वाध्याय हा विषय त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने मांडला की स्वाध्याय तर झालाच, पण आगामी गणित पेपरसाठीही विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे। काल हरिभाऊंनी गणित या विषयाने सर्वांचा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट केलेला आहे। आजचा विषय आहे कलाकारांच्या कुंडलीतील ग्रहयोग। क्रिएटिव्हिटी हा विषय राईट ब्रेनचा आहे, त्यामुळे राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन दोन्हीही ब्रेनचे बॅलन्स्ड ऍक्टिव्हेशन होणार आहे। आणि यासाठी आपण हे विषय निवडणाऱ्या महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या परीक्षा प्रमुख सविताताई वैद्य यांचेही आभार मानले पाहिजेत। आजचा विषय आहे कलाकारांच्या कुंडलीतील ग्रहयोग आणि घेऊन येत आहेत श्री नरेंद्र गोरे सर। सरांचा परिचय करून द्यायचा तर असं म्हणता येईल कि सिर्फ नाम ही काफी है। नाम है नरेंद्र। सरांचं पूर्ण नाव आहे नरेंद्र गोविंद गोरे। सरांचं शिक्षण बीएससी केमिस्ट्री असून सर सध्या वारकेम बायोटेक या अंबरनाथ मधील कंपनीत फॅक्टरी मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत। महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची ज्योतिषशास्त्री ही पदवी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर
कल्याण ज्योतिष मंडळात 21 वर्षापासून अध्यापनाचे कार्य आणि त्यासहित याच मंडळात ते सचिव या पदावरही कार्यरत आहेत. सर विद्यमान महाराष्ट्र ज्योतिष परिषद कार्यकारिणीत परीक्षा विभागात सदस्य असून या आधीही सरांनी कार्यकारिणीमध्ये काम केलेले आहे. सरांनी आतापर्यंत पुणे, ठाणे, डोंबिवली, मुंबई, केडगाव, बडोदा इत्यादी ठिकाणी ज्योतिष विषयक व्याख्याने दिलेली आहेत. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या पुणे येथील ज्योतिष अधिवेशनात सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवला होता आणि जेव्हापासून ही ऑनलाईन ज्योतिष व्याख्यानमाला सुरू झालेली आहे तेव्हापासून प्रत्येक वर्षी सर व्याख्याते आहेत. 2025 मध्ये महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने सरांना ज्योतिष जीवनरत्न पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. अशा या श्रेष्ठ ज्योतिष व्याख्याता आणि ज्योतिष क्षेत्रामध्ये मोठं काम करणाऱ्या नरेंद्र गोरे सरांचे कलाकारांच्या कुंडलीतील ग्रहयोग या विषयावर विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. म्हणून मी अधिक वेळ न घालवता नरेंद्र गोरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद रामदास सर. बोलू आपण नंतर. गुड, छान. या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी इथे हजर असलेले सन्माननीय अनिल चांदवडकर सर, परिषदेचे उपाध्यक्ष घैसास सर, चव्हाण सर, परिषदेचे सर्व कार्यकारी मंडळातले सभासद, परीक्षा समितीच्या सविताताई, नंतर रामदास सर, उपाध्याय सर दिसत आहेत इथे, बडवे सर, विविध संस्थांचे संस्थाचालक, शिक्षक, 2027च्या ज्योतिषशास्त्री परीक्षेला बसणारे आपले विद्यार्थी की ज्यांच्यासाठी ही व्याख्यानमाला आहे, या सर्वांना विनम्र अभिवादन. आजचा विषय पण जो आहे हा कलाकारांच्या जीवनातील किंवा कलाकारांच्या जीवन कुंडलीतील ग्रहयोग किंवा त्यांचे काही राशी. मुळात काय आहे की कला हा भाग जो आहे हा वैश्विक आहे. आर्ट ही कोणाही एका प्रांताची किंवा एका देशाची किंवा धर्माची आपण म्हणूया अशी मक्तेदारी नाही. अगदी पार युरोप पासून म्हणजे पूर्वीचे रोमन जरी घेतलं आणि किंवा आपली हडप्पा, मोहनजोदडो किंवा सिंधू संस्कृती जी आहे पासून म्हणजे फार पुरातन कालापासून कलेवरती प्रेम करणारे रसिक पण आहेत आणि ती कला सादर करणारे कलाकार देखील आहेत. विविध प्रकारच्या कला करतात. आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण त्याला किती म्हणतो 64 कला आहेत. त्याची माहिती शुक्रनीती किंवा काही तंत्र या ग्रंथामध्ये या 64 कलांची नावं देखील दिलेली आहेत. प्रबंध कोशात ती 72 नावं आहेत असं सांगितलेलं आहे. क्षेमेंद्र या काश्मीरी पंडितांनी कलाविलास या ग्रंथात केलेली फार मोठी सूची आहे आणि त्यातील 64 कला या जीवन उपयोगी कला आहेत. कलेचा प्रांत हा पूर्णपणे वेगळाच आहे. ऍक्च्युली कला आणि बुद्धी या समान लहरी निर्माण करणाऱ्या विश्वाच्या दोन शक्ती आहेत. बुद्धी कशी ती आत्मसात करायची असते है की नाही, आणि कलेचं कसं ते आपल्याला दाखवायचे असते. आणि समजा म्हणजे हा जरी फरक दिसत असला तरी कला आणि बुद्धी याचा जर का संगम झाला तर अधिकस्य अधिकम फलम असं मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता भारतीय कलेबद्दलच बोलायचं झालं तर अगदी फार वैदिक काळापासूनही आपल्याला आपल्या साहित्यात कलेची लक्षणं किंवा विचार अनेक ठिकाणी आढळतात.
आणि अगदी आतापर्यंत जर का आपण म्हणलं ना, तर आपल्या सर्व कलाकारांना ही जगमान्यता मिळते. म्हणजे राजमान्यता मिळते, जगमान्यता ही मिळते. फार पूर्वीचे लोक सांगतात की राज कपूर हा रशियामध्ये अत्यंत प्रसिद्ध होता आणि रशियन लोकांना कुठेही गेलं तरी राज कपूरचं नाव घेऊन ते त्याची गाणी वगैरे गाऊन दाखवायचे. तसाच प्रकार आपल्याला थोडा ऐकायला अवघड वाटेल किंवा पण जर्मनीमध्ये शाहरुख खानचं गारुड आहे. आपले बॉलिवूडचे सिनेमा तिथे डब करून दाखवले जातात आणि त्या लोकांना ते आवडतात. म्हणजे फ्रॉम इंडिया असं म्हणलं की पहिला प्रश्न शाहरुख खान, कपाळाला हात मारून घेतो की ठीक आहे, कला आहे, प्रत्येक कलाकाराची कला असते त्याप्रमाणे आणि त्यांना त्याच्यातून मान्यता मिळत असते, प्रसिद्धी मिळत असते. कलाकाराच्या बाबतीत एक फार आहे की त्याच्यातून त्यांना मिळणारी प्रसिद्धी आणि ह्या प्रसिद्धीचं वलय खूप मोठं असतं आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे ओढले जाणारे हे पण जनता पण अनेक असते. आता म्हणजे वैदिक साहित्यात जी काही लक्षणं आणि विचार केले म्हणजे शिल्पशास्त्र होतं किंवा नाट्यसंगीत, गायन, नृत्य या सगळ्यांना त्यांनी कला असा म्हणजे नाव दिलं होतं. आता कला म्हणजे कशी सुंदर, मधुर, गोड असं काहीतरी सुख देणार, आनंद निर्माण करणार आणि त्याला या सगळ्या वातावरणाला अनुकूल अशी जी आहे ती कला. असं संस्कृत पंडितांनी कलेसंबंधी त्याची व्युत्पत्ती केली. आता ते आहेच. म्हणजे कलेपासून आनंद कलाकाराला स्वतःला देखील मिळतो आणि त्याचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांना देखील मिळतो. इथे दोघंही आहेत. म्हणजे एक सादर करणारा आणि एक रसिक. आणि ईश्वराच्या या शक्तीचा जो आविष्कार आहे, जो आपल्याला पाहायला मिळतो, ती म्हणजेच कला. याच्यात एक म्हणजे अभिव्यक्ती कुठे होते याच्याबद्दल काही आहेत मतभेद. ती अभिव्यक्ती माणसाच्या मनात निर्माण होऊन मग त्याचा बाह्य आविष्कार होतो, असं मत आहे. तर शरीराला किंवा मनाला उपयुक्त किंवा आल्हाददायक अशा वस्तूंच्या निर्मितीसाठी मानव आपल्या कर्तृत्व शक्तीचा जो कौशल्यपूर्ण उपयोग करतो, त्याला व्यापक अर्थाने कला असं म्हणता येईल. असं अ, अ, म्हणजे एक जुन्या ज्योतिषी भानुमती ठाकूर मॅडम ठाण्याच्या त्यांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे. तर हे असं जे कला आहे तर त्यातला रसिक भाग जो आहे त्या रसिकाला स्थलकालाच्या बंधनाच्या पलीकडे नेऊन सोडते. ती कलाकृती म्हणजे प्रसंगी ती ईश्वराशी तद्रूप झालेली असते. आणि हे असं वैशिष्ट्य आपल्या भारतीय कलेचं आहे. आणि याच्याला त्याच्यातून चिरंतनत्व प्राप्त करून देते. तर माणसाच्या भावना, कल्पनाविलास याचा समतोल उत्कर्ष साधण्याची कलेसारखं दुसरं साधन नाही. तसंच कला जीवनाला परिपूर्ण करते. तुम्ही कलाकारांच्याकडे बघा ते त्यांच्या छंदामध्ये त्यामध्ये इतके मग्न असतात. त्यात ते एकरूप झालेले असतात आणि कदाचित आपण ज्याला म्हणतो की ईश्वराची साधना तसाच हा प्रकार असतो. हा नटरंग नावाचा एक आहे. तो नाट्य, चित्रपट किंवा या सर्व कलाकृतींचा तो देव आहे. आता जे बाह्य आविष्कारात सादर करतो तो कलावंत. असं कलावंताबद्दल सांगता येईल. म्हणजे आविष्कार त्याचे ते देतात. तो सादर करतो, समोरतो. ज्याला मंचीय कला म्हणतात अशाही आहेत. पण त्याचबरोबर काही कला म्हणजे आता शिल्पकला, चित्रकार, चित्र काढतो ती. ह्या सर्व गोष्टींना दरवेळेला प्रेक्षक लाभतोच असंही नाही. त्याच्यामुळे तो कलाकार त्याच्या स्वांत सुखाय किंवा स्वतःच्या आनंदासाठी अशा काही वेगवेगळ्या निर्माण करत असतो. पण या सगळ्यात कुठेतरी एक सौंदर्याचा साक्षात्कार आहे. है की नाही? त्यातून त्यांच्या मनाला आनंद मिळतो. त्याचा आस्वाद घेणाऱ्याला आनंद मिळतो. आणि मग त्याच्या अंगी असलेल्या या प्रयत्नांनी, मेहनतीनी ही कला त्याला साध्य होते.
आता ही जरी कशी असली तरी खरंच म्हणजे ते आत्मसात करणारे जन्मजात असे काही गुण असावे लागतात. आणि हेच गुण आता आपण सगळे ज्योतिष अभ्यासक आहोत. बरोबर? तर आपण हे गुण त्या कलाकारांच्या पत्रिकांमध्ये, कुंडलीमध्ये, जन्मकुंडलीमध्ये जर का आपण दिसले, शोधले किंवा काही जे ग्रंथांमध्ये लिहिलेले आहेत, त्याची जर का आपल्याला प्रचिती आली, तर आपण त्यांना कलाकार म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो. अर्थात त्याने ते साध्य केलेलंच असतं, सिद्ध केलेलंच असतं. त्याला काय वेगळं करायचे. परंतु आपलं काम काय आहे, की आपण त्यातले ते जे विविध प्रकारचे योग आहेत किंवा कलाकारांसाठी सांगितले गेलेले विविध ग्रंथांमध्ये ज्या काही लक्षणं दाखवलेली आहेत कुंडलीतली, ती आपण त्याच्यातून ओळखायचे, त्याचं एनालिसिस करायचं, त्याचं पृथक्करण करायचं. आता हा एक भाग आहे म्हणजे शास्त्रीला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मला सांगायचंय, की आपल्याला हा निबंध लिहायचा आहे. बरोबर आहे? आणि विषय पण बघा खूप चांगला आहे, कलाकार. इथे कला आहे. हां, प्रत्येक कलेमध्ये काय असतं, तर ती प्रतिभा असते. नाही, प्रतिभावान व्यक्तीला कला प्रसन्न होते. तर हा निबंध लिहिताना देखील तुमच्यातली प्रतिभा जागृत करा. तो निबंध वृक्ष करू नका. माझं सांगणं म्हणजे याचा अर्थ असा नाहीये, की त्याला अगदीच काय-काय तुम्ही वारेमाप करा. परंतु विषयाशी अनुरूप अशा गोष्टी करा. आता काय असतं, की एक भाग असतो ज्योतिषशास्त्रीय कारणं. आता ज्योतिषशास्त्रीय कारणं देताना त्या विषयाला अनुरूप तेवढंच लिहा तुम्ही. उगीच तिथे भारंभार अमुक ह्याच्यातून चालू झालं, मग त्याच्यातून ज्योतिषशास्त्र, मग प्रत्येक राशीचं, मग प्रत्येक भावाचं, मग प्रत्येक ग्रहांची माहिती देत बसून त्याच्यात वेळ घालवायची गरज नाही. किंवा तुम्ही स्वतः ज्योतिषशास्त्राकडे कसे आकृष्ट झालात किंवा ओढले गेलात, ह्याची अगदी थोडक्यात माहिती द्या. ही खूप काही त्याच्यातून अगदी सांगायची आवश्यकता नाही. पण मी एक तुम्हाला सांगेन, की निबंधाची सुरुवात करताना मात्र ती एकदम कॅची करा. म्हणजे नाट्यपूर्ण असं काही असेल आणि अगदीच काही नसेल, तर सरळ इथून सुरुवात करू शकतात, की मला स्वतःला असं वाटतं, की मला आवाज खूप चांगला आहे आणि ती कला सादर करायला मिळावी. प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकाला असं वाटत असतं, की मी खूप छान दिसतो. मी खूप छान अभिनय करतो. माझं आणि काय होतं, की आपण शाळेमध्ये किंवा वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी उदाहरणार्थ गणेशोत्सव असतात. तिथे किंवा आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धा असतात किंवा आपण त्याच्याही पुढे जाऊन राज्यनाट्य स्पर्धा असतात किंवा जिथे आता पूर्वी बँकांमध्ये काम करताना इंटर बँक कॉम्पिटिशन व्हायच्या. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होत असतात. आता मुंबईची आय-एन-टी स्पर्धा आहे किंवा पुण्याचे जे आहे ते पुरुषोत्तम, ज्यांनी आय-एन-टी आणि पुरुषोत्तममध्ये काम केलं ते म्हणतात, की त्यांना त्याच ह्याच्यात गप्पा त्यांच्या चालू होतात. तर कलेचा हा असा आस्वाद घेतला पाहिजे आणि प्रत्येकजण घेत असतो वेगवेगळ्या स्वरूपात. परंतु त्याच्यातून मग ते पुढे येणं, न येणं ते सगळं ग्रहांच्या वर अवलंबून असतं किंवा त्या कुंडलीच्या बैठकीवर अवलंबून असतं किंवा त्या भावांमध्ये असलेल्या राशींवरती अवलंबून असतं. आता आपल्या आपल्या हातात काय आहे? 12 राशी, 12 ग्रह आणि 12 भाव. आणि आपल्याला याच्यातून कलाकाराच्या कुंडलीचा किंवा कलाकाराच्या जीवनाचा वेध घ्यायचा. आहे ना, तसं सोपं काम आहे ना. काय 12 राशी आहेत, 12 भाव आहेत, 12 ग्रह आहेत आणि ते आपल्याला मांडायचे. आता माणसाला असं उपजत काही ना काहीतरी असतं, की ज्याला काय म्हणतात पोटेन्शियल्स. प्रत्येकाकडे किंवा कलाकारांना पोटेन्शियल्स असले पाहिजे. ह्या पोटेन्शियल्सना प्रॉपर कोचिंग मिळालं पाहिजे. म्हणजे त्यांना घडवलं गेलं पाहिजे. आता वेगवेगळ्या कलांची पण तिथे कॉलेजेस आहेत, शिक्षण संस्था आहे. अगदी जे स्कूल ऑफ आर्ट आपलं मुंबईचं आहे किंवा राष्ट्रीय नाट्य शिक्षण संस्था दिल्लीची किंवा आता पुण्याला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या संस्था आहेत, ज्या कलाकार घडवत असतात. मग ह्याच्यातून जे बाहेर पडतात ते ट्रेंड असतात. म्हणजे थोडक्यात काय, की त्यांच्याकडे पोटेन्शियल असतं. त्यांना एक प्रकारचं कोचिंग मिळतं. त्यांना प्रशिक्षण मिळतं.
आणि नंतरचा भाग जो आहे तो म्हणजे एक्सपोजर किंवा त्यांची कला सादर करण्यासाठी त्यांना मिळणारी जी संधी आहे हे सर्वस्वी पत्रिकेवर कुंडलीवर अवलंबून राहतं. अर्थात सगळ्या गोष्टींमध्ये ते जात असताना आपल्याला काही त्याचे नियम आहेत ते नियम आधी समजून घेतले पाहिजे. तर तुम्ही ज्या वेळेला निबंध लिहाल त्यावेळेला तुम्ही आधी सर्व नियम व्यवस्थित मांडा. त्याच्यावर भर ज्योतिषशास्त्रीय कारणांमध्ये त्याच्यावर भर द्या. त्या नियमांना पायथा नंबर द्या. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या 15 कुंडल्यांचा तुम्ही विश्लेषण कराल, कारण 15 कुंडल्यांच्या विश्लेषणाला 25 मार्क आहेत. 75 पैकी 25 मार्क सगळ्यात जास्त तिथे आहेत. तर तेव्हा त्यावेळेला तुम्ही कराल. त्यावेळेला तुम्ही जर का लिहिलं की नियम क्रमांक 37 प्रमाणे हे इथे लागू पडतंय, तर मला वाटते तो एक चांगला तुमचा अभ्यास होईल आणि तिथे तुमची खऱ्या अर्थाने तुम्ही शोध घेतलेले जे नियम आहेत आणि ते ताडून पाहणार आहे ह्याचा एक तुम्हाला स्वतःला देखील आनंद मिळेल. बघा प्रयत्न करू. नियम मांडा, नियमांना क्रमांक द्या आणि कुंडलीचं विश्लेषण करताना ते नियम क्रमांक तिथे मांडा. चांगल्या प्रकारे निबंध तयार होईल. एक आणखी छोटीशी सूचना करायची आहे. ते म्हणजे कुठेही फक्त आणि फक्त फ्रंट पेजवर आणि जिथे ते गुणतक्ता दिलेला असतो तिथे या दोनच ठिकाणी तुमचा परीक्षार्थी क्रमांक लिहा. कारण परीक्षा समितीला त्याच्यावरती बारकोड चिकटवायचे असतात. जर का तुम्ही प्रत्येक पेजवर जर का तुमचा नंबर क्रमांक लिहिलात परीक्षार्थी क्रमांक तर एवढे बारकोड तिथे चिकटवत बसायला लागेल. तर कृपया तसा प्रकार करू नका. बाकी जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे किंवा काही सूचना आहे त्याच्याबद्दल हे समयोचित सूचना आणि त्याच्याबरोबर अत्यंत अनुभवी असे आपले ज्योतिष परिषदेचे उपाध्यक्ष अरुण चव्हाण सर हे देणार आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचना या अंतिम राहतील. आणखीन एक मला सांगायचंय की ज्या वेळेला आपण निबंधाची सुरुवात करतो त्यावेळेला एक थोडंसं मनोगतामध्ये येतं की ह्या दोन विषय जे यावर्षी दिलेले आहेत या दोन पैकी मी हाच विषय का घेतला. विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक सांगायचंय, तुम्ही घेतलेला विषय हा तुमची आवड आहे, पण याचा अर्थ असा नाही की दुसरा विषय जो तुम्ही घेतला नाहीये तो दुय्यम आहे, है की नाही. तर कृपया असं कुठे मांडण्याचा प्रयत्न करू नका की तो विषय दुय्यम असल्या कारणाने मी हा विषय घेतला. तुम्ही जो विषय घेतला त्याच्याबद्दल लिहा. हा तुलना करताना रेष दुसऱ्याची रेष छोटी करून आपली रेष मोठी होत नसते. आपली रेष आपल्याला मोठी करायची असते. मला वाटतं मला काय सांगायचंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल. तर हे असे प्रकार हे निबंध म्हणून करायचे आपल्याला. या ठिकाणी आपले 75 मार्क आहेत. लक्षात घ्या. गेले 2-3 लेक्चर्स आपण 25 अधिक 25 50 मार्कांची बेगमी करत होतो. आता आजपासून आपण निबंध या विषयाकडे वळतो आणि निबंध या विषयामध्ये आणखीनही लेक्चर्स होणार आहे. तर त्याच्यामुळे त्याला महत्व द्या. तो चांगल्या प्रकारे प्रेझेंट करा. आता आहे जुलैची आज 19 तारीख आहे. बरोबर? मला असं वाटतंय की बाय द टाइम तुमचा निबंधाचा विषय ठरला असेल. तुम्ही कुंडल्यांचं संकलन चालू करा, त्या सोडवायला सुरुवात करा. उशीर होतो, नंतर धावपळ होते आणि मग कसा तरी निबंध लिहिला जातो. कृपया तसं करू नका. ओके? आपण आजच्या आपल्या विषयाकडे वळूया. कलाकार हा विषय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही सांगायचंय किंवा एक लिहायचंय याचा मी एक छोटासा प्रयत्न म्हणून एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. ते तुमच्यासमोर मांडतो आणि मग त्याच्यावर आपण प्रत्येक ठिकाणी आपण त्याच्यावर चर्चा करू. बरं, मला एक सांगा तुम्हाला दिसतंय का? कोणीतरी हो 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 सर, व्यवस्थित व्यवस्थित दिसतंय. दिसतंय. हो दिसतंय. ठीक आहे, ठीक आहे. हो सर. हां.
तर ही मार्गदर्शनपर व्याख्यानमाला आहे आणि मी नरेंद्र गोरे मी आपल्यासमोर सादर करतो. या कलाकार या विषयात जेव्हा घेतला आणि याच्यावर जेव्हा आपण काही मटेरियल गोळा करायला सुरुवात केली, तेव्हा सगळ्यात जास्त त्याचा उपयोग कोणाचा झाला असेल तर महाराष्ट्राचा कुंडली संग्रह मदाभटांचा. त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा कलाकारांच्या कुंडल्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या म्हणजे त्याचा उपयोग झाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण काही ख्यातनाम किंवा जे पॉप्युलर असे जे कलाकार आहेत त्यांच्याही कुंडल्या मिळवायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर काही हौशी, काही धडपडे, काही स्ट्रगलर्स असे जे विविध इथले आहेत त्यांचे पण कुंडल्या गोळा करायचा प्रयत्न केला आणि त्या कुंडल्यांच्या आधारे आपण आज हे तुमच्या समोर मी सादर करतो. सगळ्यात प्रथम आपण महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने आपल्याला या कलाकारांचे कोणत्या कोणत्या कला याच्यात आपण घेऊ शकतो याच्याबद्दल काही नियम दिलेले आहेत आणि ते नियम तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये गायन, वादन, आता वादनामध्ये पण तंतुवाद्य, तालवाद्य, बासरी, पेटी, तबला इत्यादी. म्हणजे वादनामध्ये कुठलंही आपल्याला आक्षेपार्ह किंवा त्याच्यात निषिद्ध नाहीये. त्यामुळे शिल्पकला, आता शिल्पकलामध्ये दगडी शिल्प पण चालतील, धातूची शिल्प पण चालतील, मातीची शिल्प पण चालतील, लाकडी शिल्प पण चालतील. म्हणजे शिल्पकला घेतल्यानंतर कोणताही त्यातलं मटेरियल कुठलंही त्याने त्यातली कला ही आणि शिल्प हे जास्त याला महत्व दिलेलं आहे आणि ते तयार करणारे कलाकार. चित्रकला, आता चित्रकलामध्ये कॅनव्हास पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, बोर्ड पेंटिंग वगैरे चित्रकला. निवेदन महत्वाचं असतं. अनेकशा ठिकाणी जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा त्याच्यात निवेदन करणं आवश्यक असतं आणि ती पण एक कला आहे. तर त्यामुळे निवेदन करणारे कलाकार. नृत्य, या नृत्यामध्ये भारतीय आहे, वेस्टर्न आहे. अभिनय, नाट्य, सिनेमा, मालिकेतील कलाकार, एकपात्रीय अभिनय किंवा इव्हन स्टँडअप कॉमेडी करणारे, स्थानिक स्पर्धांमध्ये किंवा राज्यनाट्य स्पर्धेत त्याच्यात सहभागी होणारे कलाकार. तर त्यांनी त्याच्यात काहीतरी म्हणजे उल्लेखनीय कामगिरी केली असेल अशांचं जरा घ्या. हा, निव्वळ मॉब मध्ये काम केलंय किंवा त्यात सहभागी झाल्या अशांची आवाज ऐकू येत नाही. ऐकू येत नाही. नाही, हॅलो? व्यवस्थित ऐकू येतोय. व्यवस्थित ऐकू येतोय, येतोय. येतोय. आवाज येतोय. ऐकू येतोय सर, ऐकू येतोय. येत आहे ना? हा. नाही, काय झालं, काय नाही, परत येताय तुम्ही, एक मिनिट. हा हा, करा. ऐकायला येतोय. एक 2 मिनिटं सर्वांनी प्लीज वाट पाहावी. सरांच्याकडून काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे. एक 2 मिनिटं वाट पहा. सर व्यवस्थित ऐकू येते. हो येत आहे. हो, येतोय सर. Yes, sir. येतोय. पीपीटी दिसते माझी का? येत आहे. नाही, पीपीटी दिसत नाहीये. पीपीटी नाही दिसत. पीपीटी नाही दिसत आहे. बघा. आता ओके, दिसतोय. आता. हा, आता तर दिसतोय आपण सर. ज्योतिष सॉरी हा, काहीतरी टेक्निकली गडबड झाली. तर आता आपण ते परिषदेने आपल्याला काय जे दिलेले आहे त्याचा आपण जरा आढावा घेतोय. हा, तर असे कलाकार हस्तकला, फुलं, मखर किंवा कागदी वस्तू, मणी, मोती याच्यापासून शोभिवंत वस्तू करणारे, दागिने, आभूषण, हलव्याचे दागिने, रुखवतातली कलाकारी. ऐकू येत नाही सर. नाही,
परफेक्ट येतंय सर. ऐकू येतोय त्यांच्या सर? याला व्यवस्थित प्रॉब्लेम आहे ऐकू येतंय, काहीतरी ऐकू येतोय सर? म्हणून तुमचा प्रॉब्लेम बोलता असेल. येत- व्यवस्थित आहे. मला वाटतं बऱ्याच जणांना येतंय. कोणाला जर का ऐकू येत नसेल तर जरा तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम मी आहे सर, रिजॉईन आम्हाला व्हावं, येतं होईल ऐकायला. त्यांचं बरोबर हा. रिजॉईन ठीक. करावं हो, त्यांनी. अतिशय क्लिअर आहे सर कृपया आवाज. खूप एक clear मिनिट आहे. कृपया विद्यार्थ्यांनी व्यवस्थित मध्ये बोलू ऐकायला येत आहे. कृपया विद्यार्थ्यांनी मध्ये बोलू नये. मी सरांना रिस्पॉन्स देतो. सर्वांनी हा. एकदम प्लीज बोलायला सुरुवात करू नका. सरांनी जरी काही विचारलं तर मी त्यांना पटकन रिस्पॉन्स देतो. आपण अनम्यूट करू नका. रिक्वेस्ट आहे. हा सर, ठीक. चालू ठेवा. हा, धन्यवाद सर. तर रुखवतातली कलाकारी, समारंभात फळं, फुलं, भाज्या याचे जे आकर्षक देखावे तयार करतात ते कलाकार, भजनी मंडळातले कलाकार किंवा उत्सव मिरवणुकीत ढोल ताशा वाजवणारे, हे असे सगळ्यांपैकी कोणाच्याही तुम्ही पत्रिका घेऊ शकता. आपल्याला आणखीन काय सांगितलंय की खूप फेमस सेलिब्रिटी, म्हणजे सर, उदाहरणार्थ आवाज ऐकू येत नाहीये व्यवस्थित. बाकी सगळ्यांना व्यवस्थित ऐकायला येतोय. आपण प्लीज आपल्याकडे बघा, काही प्रॉब्लेम आहे का? अगदी बरोबर. बरं, आता अशा खूप फेमस सेलिब्रिटी की त्यांच्याशी आपण डायरेक्ट पर्सनली संपर्क करू शकत नाही. आता इथे सांगायची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने ज्या वेळेला हा निबंध नावाचा प्रकार चालू केला, तर म्हणजे भट सरांशी प्रत्यक्ष बोलणं झालं त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये 15 कुंडल्या गोळा करणं, त्याच्यासाठी समाजातल्या सर्व घटकांशी आपण जाऊन भेटणं, बोलणं, हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की ज्योतिष परिषदेमध्ये काहीतरी संशोधनात्मक काम चाललंय असा संदेश समाजामध्ये जातो, जनतेमध्ये जातो. ज्योतिष हे थोतांड नाहीये, तर ते एक शास्त्र शुद्ध असं शास्त्र आहे जिथे संशोधन चालतं. आणि हे संशोधन ज्योतिष परिषद, महाराष्ट्र ज्योतिष परिषद करते. हा संदेश जाणं आवश्यक आहे. आणि ह्या 15 कुंडल्या गोळा करताना आपण समाजात जातो, तर त्यामुळे आपोआप हा संदेश पोचतो. त्यामुळे एक महान कार्य जे आपण ठरवलेलं आहे की आपल्याला ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे, त्याच्यात अशा प्रकारे तुम्ही पण सहभागी होणार. त्यामुळे तुम्ही निवडताना फार सेलिब्रिटी की ज्यांच्याशी आपण पर्सनली संपर्क नाही करू शकणार यांच्याशी नका घेऊ, किंवा नेटवरून माहिती मिळते ती घेतली पत्रिका, अशी नका घेऊ. आता त्या जे कलाकार आहेत त्यांच्या वैयक्तिक भेटी त्यांच्या पाहिजे. त्यांच्या कलेचा आरंभ कधी झाला, अभ्यास, शास्त्रीय शिक्षण किंवा पदवी असल्यास, किंवा त्यांना काय घराण्याचा काय वारसा आहे का, किंवा परंपरेने चालून आलेली एखादी कला असेल, तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करावा. किंवा एखादा गॉडफादर असतो, किंवा तर त्यांच्या सगळ्यांच्यामुळे, ज्याच्यामुळे ही घटनेमुळे कला जोपासली गेली, ह्याचा सगळ्याचा विचार त्या कलाकाराशी झालेल्या भेटीत करावा, असं आपल्याला सूचना आहे. आता महत्वाचं म्हणजे एकाच कलेच्या 15 पत्रिका मिळणं संभव नसल्यास, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर का चित्रकार ही कला घेतली, तर चित्रकाराच्या 15 चित्रकारांच्या तुम्हाला कला जर पत्रिका मिळणार नसतील, तर 2 विविध कलांच्या अशा पत्रिका चालतील. म्हणजे कसं आहे, चित्रकाराच्या 7-8, किंवा त्याच्याबरोबर जर का तुम्ही आणखीन म्हणजे नृत्य करणाऱ्याचे 7-8 वगैरे अशा टाईपचं कॉम्बिनेशन चालेल. पण त्याच्यात 2 पेक्षा जास्त प्रकार घेऊ नका. मग त्याच्यामुळे काय होतं, तुमचाच गोंधळ होईल. तुम्हाला एखादा ठोस निर्णयावर, निष्कर्षावर येणं अवघड जाईल. आणि मग ते 2 पर्यंत ठीक आहे, तर अशा करा. ह्या स्पष्ट सूचना आहेत. आणि याच्यामध्ये आवश्यक आहे, कारण याच्यात कलेमध्ये भरपूर प्रकार दिलेले, तुमचा गोंधळ होऊ नये याच्यासाठी आज ही मी पुन्हा सांगतो. हे तुम्हाला दिलेल्या माहिती पत्रकामध्ये हे आहेच, परंतु याचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक. ठीक आहे. आता हा कलाकार, तर कलाकार कसा असतो, हा तुमच्या आमच्यासारखा हाडामासाचा एक माणूस असतो, बरोबर आहे. पण तो तुमच्या आमच्या समोर एक असं एक वेगळंच कल्पनेतलं असं विश्व निर्माण करतो. आता एखादी व्यक्ती शिवाजी महाराजांचा ज्या वेळेला रोल करते आणि आपल्या समोर येते, त्यावेळेला आपल्याला ते शिवाजी महाराजच आहेत असं वाटते, इतकं ते आपल्या मनावर गारुड करतात. असे ते कलाकार. ह्या कलाकारांचं
हेच कौशल्य असतं. ते एक प्रकारचे जादूगारच आहे. आणि त्यावेळेला त्यांना स्वतःचं वैयक्तिक आयुष्य पण असतंच की. ते वैयक्तिक आयुष्य प्लस ही कला. आज आपल्याला याच्यामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये फार जायचं नसेल तरी पण तुम्ही कुठे कोणाचा छोटासा उल्लेख केलात तरी हरकत नाही. पण जास्त जे काय महत्व द्या ते त्याच्या कलेला द्या. ती कला कशी सादर करतो त्याला द्या आणि ते कला सादर करण्यासाठी कोणते ग्रह, कोणते भाव, कोणत्या राशी कारणीभूत ठरतात याची माहिती द्या. मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कलाकार म्हटलं की ते मुखवटा आहे एक प्रकार. बघा, हसतोय पण, रडतोय पण. हा, मग आणि हे सर्व कलाकारांना लागू पडतं. अगदी रांगोळीचं रेखन करणाऱ्या कलाकारांपासून ते मंचीय कला सादर करणाऱ्या कलाकारांपर्यंत सर्वांनाही हे आहे आणि त्याची कारण त्यांच्या पत्रिकेमध्ये असतात. ते तुम्ही त्याचं थोडंसं इन्फॉर्मेशन दिली तरी चालेल, पण त्या गोष्टीवर जास्त फोकस नाही करायचं आहे आपल्याला. आता कलाकार, आता कलाकाराची कुंडली जर का आपण म्हटली तर याच्यामध्ये महत्वाचे घटक कोणते असणार आहेत? सगळ्यात पहिला किंवा कलाकाराच्या या संपूर्ण याच्यातला हिरो किंवा नायक ते काय असेल तर तो शुक्र ग्रह आहे. हा शुक्र ग्रह हा सौंदर्य देतो. आता सौंदर्य याचा अर्थ म्हणजे गोरापान, नाकी डोळे असं नसतं. प्रत्येकाचं कलाकाराचं सौंदर्य हे वेगवेगळ्या ठिकाणी असतो. चित्रकाराचं सौंदर्य हे त्याच्या चित्रातून दाखवतो तो. हं? आणि त्याला जे सेन्स ऑफ कलर असतो, त्याच्यामधली त्याच्या रेषा मारण्याचा प्रकार असतो, त्याच्यात त्याचं सौंदर्य असतं. हे सौंदर्य देखील म्हणजे आपण जे बाह्य सौंदर्य किंवा शरीर सौंदर्य, शरीर सौष्ठव ह्या गोष्टींच्या बरोबर त्याच्या कलेतलं जे सौंदर्य आहे त्याला ते म्हटलं आणि त्याला कारणीभूत ठरतो तो म्हणजे शुक्र हा ग्रह. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा घटक शुक्र. या बऱ्याच काही ठिकाणी तुम्हाला शुक्राचा उल्लेख दिसेल, परंतु त्याला कारणही तसंच आहे, कारण तो या कलाकाराच्या कुंडलीतला नायक आहे. त्याच्यामुळे तो फार महत्वाचा आहे. आता चंद्र आणि नेपच्यून हे दोन ग्रह आहेत. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे त्या भावना ज्या आहेत त्याच्या म्हणजे व्यक्त करायच्या ज्या गोष्टी आहेत, कलाकार हा व्यक्त होत असतो. त्याची कला अव्यक्त राहून चालत नाही. त्याला व्यक्त व्हावं लागतं आणि व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून त्यांनी त्याची कला निवडलेली असते. आणि त्याच्यावर जो पगडा आहे तो चंद्राचा असणार आहे. नेपच्यून अत्यंत महत्वाचा ग्रह ठरतो कलाकाराच्या दृष्टीने. नेपच्यूनचं ना बरंचसं जे कार्य आहे किंवा त्याचं ते खूपसं पैकी हे शुक्राप्रमाणे असतं आणि त्याच्यात कल्पना विलास हा जो प्रकार आहे, कलाकाराला कल्पना विलास अत्यंत आवश्यक, इमॅजिनेशन जे आहे ते फार महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी नेपच्यून मदत करतो. त्यामुळे नेपच्यून महत्वाचा ठरतो. आता पुन्हा तेच आहे की प्रसिद्धी तर मिळाली पाहिजे. नुसतं ते करून तिथे ठेवलं साधं आहे. अगदी दिवाळीच्या वेळेला किल्ले बनवतात, पण ज्या वेळेला आपल्याला कळतं अरे अरे त्या पलीकडच्या गल्लीमध्ये फार छान किल्ला बनवलाय, तेव्हा आपण तिथे प्रत्यक्ष जाऊन बघतो. गणपतीचे डेकोरेशन्स किंवा वेगवेगळ्या ठिकाणी केलेले इव्हन आकाशकंदील जेव्हा केला जातो की कोणीतरी स्पेशल असं काय केलं की मग तो बघायला जातो. ती प्रसिद्धी ती फार महत्वाची ठरते. रवी आणि गुरु यासाठी मदत करतात. रवी आणि गुरु स्ट्रॉंग असतील तर प्रसिद्धी मिळते. आता बुध पुन्हा इथे मगाशी आपण जे कलाकारांची मी इनिशियली माहिती देत होतो त्यामध्ये मी दोन शब्द वापरत होतो, ते म्हणजे भावना आणि त्याचबरोबर सौंदर्य. आणि त्याच्यात बुध जे आहे हा व्यक्त करतो. चंद्रामध्ये भावना निर्माण होतात, बुध त्या व्यक्त करतो आणि अशा प्रकारे बुधाचा देखील फार मोठा रोल या कलाकारांच्या कुंडलीमध्ये असतो. आता स्थानांमध्ये जर का बघितलं आपण वेगळा आढावा घेणार आहोत, पण हे महत्वाचे पहिले घटक जे आहेत म्हणून त्यांची नोंद करून घेतली की पंचम आणि दशम स्थान. पंचम स्थान हे नो डाऊट सगळ्यांना माहिती आहे की हे कलेचं
स्थान आहे. इथे करमणुकीचं स्थान आहे. बेसिकली करमणूक स्थान म्हणून आपण ते ओळखतो. तर त्याच्यातून आपल्याला सर्जनशीलता म्हणजे कुठलीही कला आहे ना, ती अशी भडक रीतीने अंगावर आली ना, तर ती एवढी मनापर्यंत भिडत नाही. मनाला भिडणारी जी कला असते, म्हणजे आपण एखादं नाटक बघितलं, 2-3 दिवस ते नाटकं आपल्या बरोबर राहिलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातला जो आशय आहे, तो विषय आहे, तो अभिनय आहे, ते केलेलं सेट आहे, हे आपल्या बरोबर राहिलं पाहिजे आणि आपण त्याच्यात घुसलेलो पाहिजे. रसिक म्हणून. कलाकाराला तर काही प्रश्न नाही. ती कलाकाराची कला. पण हे तो करण्यासाठी तो जो काय त्यांनी आधी प्रयास केले असेल, मेहनत केली असेल, ते सर्जनशीलता. त्याच्यासाठी नाविन्य काहीतरी पाहिजे. तेच बघून कंटाळा येतो. पण नाविन्य त्याच्यामध्ये कारकीर्द कळते. दशम स्थानावरून पर्टिक्युलरली कारकीर्द किंवा करिअर ज्याला म्हणतो आपण, ते कळतं. तो व्यवसाय म्हणून जर का असेल, तर ते कळतं. ही नैसर्गिक आवड जी आहे, ती सर्व दशम स्थानावर कळतं आणि व्यावसायिक जीवनातील प्रगती, यश म्हणजे अगदी साधा कोणी असेल, तर त्याला त्याच्यात मिळणारं यश. यश कोणत्या स्वरूपात? तर कोणत्यातरी बक्षिसाच्या स्वरूपात, कुठेतरी कौतुक स्वरूपात आणि त्याचबरोबर जर का त्याच्या अडानी मिळणारे पैसे हे देखील असतात. तर अशा रीतीने कलाकाराच्या दृष्टीने शुक्र, चंद्र, नेपच्यून, रवी, गुरु, बुध, पंचम आणि दशम स्थान हे अत्यंत महत्वाचे ठरतात. हे महत्वाचे घटक आहेत. त्याची नोंद करूया. आता आता आपण सुरुवातीला सांगितलं की आपलं जे काय ज्योतिषशास्त्र आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याकडे 12 राशी, 12 ग्रह आणि 12 भाव हे जास्त आपण हेच आपली हत्यार आहे. यांच्या आधारेच तर आपण हे सर्व याचा शोध घेतो. त्याच्यामुळे त्यातले कुंडलीतले भाव जे आहेत त्यांचा आपण थोडासा विचार करू. आता प्रथम स्थान जे प्रथम स्थान लग्न भाव जो आहे त्याच्यावरून जातकाचं व्यक्तिमत्व कळतं. आता जे रंगमंचीय कलाकृती आहेत किंवा ज्या पडद्यावरती दाखवल्या जातात त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व तर आवश्यक आहे. हा तर नाटक, सिनेमा, टीव्ही किंवा या रंगमंचीय कलाकृती या क्षेत्राशी संबंधित जातकांच्या कुंडलीमध्ये लग्नभाव शुभ असणं हे निर्णायक ठरतं. तो अप्पर हँड ज्याला म्हणतो असा ठरतो तो. त्याला आणखीन एक ज्याला असं म्हणतो वन फिगर इन अ कॅप अशा टाईपचा तो भाग असतो. त्यामुळे लग्न भाव हा तपासा तो शुभ आहे, अशुभ आहे किंवा त्या लग्न भावाचा पंचमाशी, शुक्राशी कुठे संबंध येतोय का तेही बघा. आता द्वितीय भावाकडे वाचास्थान म्हणून बघितलं जातं. बोलतो. आता चित्रकाराचं ठीक आहे. तो नाही बोलला तरी चालणार आहे. नृत्य करणाऱ्याचं पण ठीक आहे. पण ज्यांनी अभिनय हे क्षेत्र आहे किंवा गायन हे क्षेत्र आहे त्यांच्यासाठी वाचास्थान अत्यंत महत्वाचं आहे. तर त्यामुळे अभिनय, गायन या क्षेत्रात जे कार्यरत असणारे कलाकार आहेत त्यांच्यासाठी द्वितीय भावाचं शुभत्व अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचा आपण द्वितीय भाव हा तपासलाच पाहिजे. आता तृतीय स्थानाचं एक फार महत्वाचं काय माहितीये का की हे हौस म्हणून जेव्हा आपण एखादी कला कौशल्याची निर्माण करतात तर त्याचं हे स्थान आहे खरं म्हणजे. तर येथील जे शुभदृष्ट ग्रह असतात ते आवड निर्माण करतात. कला कौशल्य याची आवड त्या व्यक्तीमध्ये जातकामध्ये निर्माण करतात. पण छंद म्हणून सुरुवात तरी छंद म्हणून होते. त्यातली एक इंटरेस्ट की करून बघूया काय होतंय. आणि जास्त महत्वाचं म्हणजे हा भाव जो आहे हा चित्रकला किंवा इव्हन भरतकाम ज्याला विणकाम, एम्ब्रॉयडरी वगैरे म्हणतात, सजावट, म्हणजे रुखवताचे दागिने वगैरे असा आपल्याला एक विषय दिलेला आहे. तर ती जी सजावट आहे तर त्या सजावटीसाठी पण आवड लागते आणि ती आवड जोपासण्याचं जे आपल्याला इंडिकेशन मिळतं हे तृतीय स्थानातून मिळतं. अत्यंत महत्वाचं म्हणजे संगीत कलेसाठी देखील तृतीय स्थान महत्वाचं असतं. त्यातल्या त्यात वादन म्हणजे तबला वाजवायचा आहे किंवा ढोल वाजवायचा आहे किंवा बाकी काही वाजवण्याचे जे
इन्स्ट्रुमेंट्स आहेत, वाद्य आहेत, त्यांच्यासाठी हा तृतीय भाव शुभ असणं महत्वाचं ठरतं. आता चतुर्थ स्थान, मुळात चतुर्थ स्थानातलं शुक्र हे एक म्हणजे वरदानच असतं आणि तो कलेच्या साधनेसाठी चांगला असतो. आता चतुर्थ स्थानातला शुक्र, कारण त्याला तिथे दिग्बल प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे तो तिथे शुक्र असेल तर तो बरोबर पैकी तिथे ओढून घेऊन जाऊ शकतो आणि तो कलाकार असेल तर कलाकाराच्या मनामध्ये जे निर्माण झालेलं आहे त्या निर्मितीला तो योग्य प्रकारे अशा छानपैकी कोंदणात शुक्र आहे तो सौंदर्याचा भोगता आहे आणि त्याच्यामुळे त्याची मांडणी देखील, प्रेझेंटेशन ज्याला म्हणतात, ते प्रेझेंटेशन देखील खूप सुंदर अशा रीतीने असणार आहे. पंचम स्थान ऑफकोर्स हे आपण सुरुवातीला देखील बघितलं की हे अत्यंत महत्वाचं स्थान. मनोरंजन क्षेत्रामध्ये पंचम स्थान म्हणजे मनोरंजन क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत, ज्यांचं कार्यक्षेत्र मनोरंजन हेच आहे, तर त्यांच्यासाठी पंचम स्थान फार महत्वाचं ठरतं. तर नाटक, सिनेमा, गायन, वादन, चित्रकार इत्यादी सर्व प्रकारच्या कला क्षेत्रांचं कारकत्व हे पंचम स्थानाकडे आहे. त्यामुळे पंचम स्थान हा अत्यंत महत्वाचा असा घटक आहे कलाकारांच्या कुंडलीमध्ये. त्याला तुम्ही दृष्टीआड करूच शकत नाही. त्याला वगळून पुढे जाऊच शकत नाही. लग्नभाव, पंचम भाव हे अत्यंत महत्वाचे ठरतात इथे सर्व कलांसाठी आणि ते देखील. आता षष्ठम स्थान हे खरं म्हणजे कलाकाराचं नाहीये, हे नोकरी किंवा नोकरांचं स्थान आहे, बरोबर. पण जेव्हा एखादा आपण व्यवसाय म्हणून स्वीकारतो तर व्यवसायातली स्पर्धा असते. व्यवसाय करण्यासाठी लागणारं बळ लागतं, ज्याला आपण काय म्हणतो की त्याची जी महत्वाची अशी फिटनेस लागतो. किंवा आजार आला, बघा एखादी चांगली संधी, एखादी चांगली सिरियल चालू आहे, आजार आला म्हणून तो कलाकार बाजूला झाला की तो, आणि कलाकार आहे, कला एकदा जर का दृष्टीआड झाली की तो विसर पडतो सगळ्यांना. त्यामुळे आजार इत्यादी जे घटक षष्टम स्थानावरून पाहिले जातात ते इतर व्यवसायांप्रमाणे कला क्षेत्रातही महत्वाचे ठरतात. कला क्षेत्र हा व्यवसायाचा शेवटी व्यवसाय म्हणून जर का करत असेल. तृतीय स्थानाचे संबंध आपण बघितला होता की तो छंद, एक हौशी याच लेवलला राहतात. मग पण व्यवसाय जर का करायचं झालं तर इथे फार महत्वाचं नोकरांचं स्थान हे पण फार महत्वाचं आहे. मला माहिती आहे की रीमा लागूंनी ज्या नटी होत्या त्या नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात कार्यरत होता, केवळ त्यांच्याकडे मेड नाही म्हणून त्यांना या क्षेत्रापासून काही काळ लांब राहावं लागलं होतं. त्यामुळे नोकर देखील इथे महत्वाचे ठरतात. षष्टम स्थान जर का दूषित असेल तर तो देखील त्रास त्या कलाकाराला होतो आणि मग त्याची कलेवर त्याच्या परिणाम होतोच ना. तर जर का तुम्ही त्या तुमच्या क्षेत्रापासून लांब राहिला आपोआप तो परिणाम होतो. आता इथे सप्तम स्थान हे भागीदारी या दृष्टीने बघा. किंवा आता आपल्याला माहिती आहे संगीत म्युझिक डायरेक्टर्स जे आहेत, बरेचसे म्युझिक डायरेक्टर हे लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन किंवा आताचं पण जतीन ललित किंवा अजय अतुल अशी म्हणजे जोडीने करतात. ही भागीदारी झाली. किंवा पटकथा लेखनामध्ये सलीम जावेद हे नाव होतं, म्हणजे दोघांनी मिळून ते लिहिले. आता हल्ली तर एखादा सिनेमा 4 डायरेक्टर असतात त्याला, तर ही भागीदारी झाली. ते त्यांनी मिळून येऊन केलेलं काम. सप्तम स्थान तिथे स्ट्रॉंग असेल तर ते बरोबर एकमेकाला ऍडजस्ट करतात. ते देवाणघेवाण जी त्यांच्या विचारांची होते, जे कलेची होती, कला आधी विचार तर करावाच लागतो, त्याच्यासाठी वैचारिक देवाणघेवाण जी आहे त्याच्याशी संबंध येणार आहे कलाकाराच्या बाबतीत सप्तम स्थानाशी. सप्तम स्थानावर इतर ज्या गोष्टी बघितल्या जातात त्याच्यापेक्षाही तुम्ही याला जास्त महत्व द्या. आणि एक महत्वाचं ठरतं की सप्तम स्थानाचा पण कारक शुक्रच आहे आणि सप्तम स्थानाचं साठी जायास्थान म्हणतो ते त्यावेळेला आपण नवमाश कुंडली जी आहे ती नवमाश कुंडलीचा पण अभ्यास करणं आवश्यक ठरतं. अर्थात नवमाश कुंडली ही युनिव्हर्सल आहे, ते सगळ्यांनाच लागतं, पण सप्तम स्थानाचं संक्षिप्त स्वरूप असे म्हणून ती
ओळखली जाते. तर सप्तम स्थान या दृष्टीने महत्वाचं. आता अष्टम स्थान जे आहे ते एखादी अचानक मिळणारी संधी, म्हणजे बरेच वेळेला असं झालेलं असतं की बऱ्याच जणांच्या बाबतीत असं घडलेलं असतं की आता निवेदक एखाद्या ठिकाणी आलाच नाही, सूत्रसंचालन करणारी व्यक्ती आलीच नाही, ऐन वेळेला कार्यक्रम तर चालू करायचा आहे परंतु ती व्यक्ती आली नाहीये. मग तिथे कोणाला तरी ज्याला येतं त्याला संधी मिळते आणि त्या संधीचं जर का सोनं केलं तर नाव होऊन जातं. हे केवळ आणि केवळ अष्टम स्थानावरून आपल्या लक्षात येईल. तर ही अशी अचानक प्राप्त होणारी संधी असते आणि हे सगळ्याच ठिकाणी किंवा एखादं चित्राचं प्रदर्शन भरलेलं आहे आणि तिथे 24 कॅनव्हास लावायचे, 23 लागले, 24वा कॅनव्हास कोणाचा 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 आणि तिथे जर का एखादा नवोदित चित्रकार असेल तर त्याचा कॅनव्हास जर का तिथे स्वीकारला गेला आणि चित्र प्रदर्शनामध्ये नामवंतांनी तिथे येऊन त्याचं कौतुक केलं, केवढी मोठी संधी आहे बघा. आणि अशी संधी अष्टम स्थानावरून आपल्याला कळते. इथेच दुसरा भाग आहे तो म्हणजे ओळखींचा. खूपशी कामं ही ओळखीने होतात. कुठेतरी कास्टिंग चालू आहे हे ओळखीतून कळतं. मग तिथे जे स्ट्रगलर असतात ते धावतात. हा कुठेतरी बाबा इथे डान्सचा कार्यक्रम आहे, त्या ट्रूप मध्ये एक डान्सर कमी आहे, ते ओळखीने कळतं. अशा प्रकारे किंवा तो ओळखीचा माणूस नाव सुचवतो, अरे अमुक अमुक डान्सर खूप चांगला आहे, तुझ्या ट्रूप मध्ये त्याला घे. मग अशा प्रकारे त्या ओळखींचा फायदा होतो आणि हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अष्टम स्थानावर होतात. अचानकपणे घडणारे संधी लक्षात ठेवा. खूप महत्व कलाकारांच्या आयुष्यात तर हे योगायोग फार महत्वाचे असतात आणि त्याच्याप्रमाणे ह्या अष्टम स्थानाशी संबंधी आहेत. मी जाता आता तुम्हाला एकच सांगतो, अमिताभ बच्चन यांच्या कुंडलीमध्ये ग्रहाधिक्य जे आहे ते अष्टम स्थानात आहे. आता तुम्ही एक 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 त्याचा आता संदर्भ लावा. अमिताभ बच्चनना संधी मिळाली ती ओळखीने मिळाली. ओळख कोणाची होती तर त्यावेळेच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींची ओळख. हे बघा किती आहे. आज ती व्यक्ती कुठे पोहोचले तेही बघा. अष्टम स्थानाचा महिमा आहे तो. नवम स्थान हे तर भाग्यस्थान आणि हे भाग्यस्थान आहे त्याच्यामुळे इथे प्रवासाचं स्थान देखील आहे. तर वेगवेगळे करावे लागणारे दौरे, विविध ठिकाणी जावं लागणार, तिथे लागणारा प्रवास, हे प्रवासाचे पण योग असतात हो. आता नेमके समजा जर का एखाद्याच्या कुंडलीमध्ये प्रवासाचे योगच खडतर असतील किंवा तो प्रवासाला निघाला की नेहमी काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतील आणि मग त्याला कला सादर करायला समजा मुंबईहून पुण्याला जायचंय किंवा पुण्याहून मुंबईला यायचंय आणि नेमकं त्याच दिवशी जर का किंवा त्याच्या खडतर योगामुळे जर का गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर पोहोचू नाही शकला, झाला ना गोंधळ. तर अशा प्रकारे ते मात्र नवम स्थान मात्र चांगलं असलं पाहिजे, तिथे ते पोषक असलं पाहिजे, तर त्या जातकाला सर्व प्रकारचे विनासायस त्याचे प्रवास होतील. त्याला जे जे काय भाग्य त्याचं उजळण्यासाठी पण त्याचं असतं आणि त्याच्यातून नवम स्थान हे आपल्याला माहिती धर्म, तिथून आपण तो धार्मिकता ही जी काय कलाकारांमध्ये आवश्यक गोष्ट आहे त्यांची श्रद्धा असणं आवश्यक आहे आणि ती श्रद्धा ते ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ह्या नवम स्थानावरून कळतात. कलाकाराच्या कुंडलीतला दशम भाव, आता हे तर कर्मस्थान आहे हो. तर ह्या कर्मस्थानातून म्हणजे कर्मातून मिळणारा कर्माची जी फळं म्हणजे मान सन्मान, मिळणारे पुरस्कार, एक मनाची वेगळी अशी बैठक जी असते ती याच्यातून कळते, है की नाही. नैसर्गिक आवड काय आहे, म्हणजे मुलाला व्हायचं असतं आर्किटेक्ट, घरचे सांगतात नाही तू डॉक्टरच, मग तो गोंधळ. तर ती जी नैसर्गिक आवड आहे ती नैसर्गिक आवड दशम भावातून कळते आणि दशम भाव तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तुम्ही सर्व गेली 2 वर्ष तरी ज्योतिष शिकताय, त्यामुळे हे पितृस्थान आहे आणि पितृस्थान असल्या कारणाने काय होतं की कलाकाराला जर का सुयोग्य वातावरण हे पिता देऊ शकतो. पिता जर का त्याच क्षेत्रात असेल तर काय प्रश्नच नाही.
आणि नसेल आणि त्याला जाणीव असेल तर वडील आपल्या मुलांसाठी ते वातावरण निर्माण करतात. त्यामुळे दशमस्थान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि पित्यामुळे लाभणारं जे वातावरण आहे ते महत्वाचा भाग आहे हो. इन्फ्रास्ट्रक्चर, वातावरण ह्या गोष्टी एक वडील आपल्या मुलांसाठी देतात. त्यामुळे दशम भाव हा त्या दृष्टीने महत्वाचा आहे. एकादश भाव लाभस्थान आहे. ते व्यावसायिक लाभ जे होतात ते लाभ मिळवण्यासाठी त्याच्यासाठी पण कष्ट करावे लागतात. परिश्रम आहेत. तर चांगल्या आणि वाईट अभिलाषा असणार ना. त्या इच्छा, महत्वाकांक्षा. एकादश स्थानातून मित्र बघतो आपण, पण इथे एक सिंगल मित्र नाही, मित्र मंडळ, मित्र परिवार. इथेच कलेतलं नैपुण्य कळतं. इथे फॅशन हा प्रकार जो आहे याचा बोध होतो. म्हणजे जर का आपण बघितलं तर ती पण एक कलाच आहे. फॅशन टेक्नॉलॉजीची तर वेगवेगळी कॉलेजेस आहेत. तिथे ती कला म्हणूनच स्वीकारली जाते. आता रिसेंटली झी5 वरती प्रिया बापट आणि उमेश कामतची एक हे काय आणखीन नवीन म्हणून अशी एक वेब सिरीज होती. त्याच्यात त्याचा उल्लेख आहे. अच्छा, एकादश भावाचा उल्लेख नाही, परंतु ती एक कला म्हणून कशी आहे त्याचा तो उल्लेख आहे. द्वादश भाव. द्वादश भाव अर्थात वाईट भाव आहे, पण शेवटी कलाकार ही पण एक व्यक्ती आहे. त्यांच्या आयुष्यात वाईट कालावधी येऊ शकतो, वाईट घटना घडू शकतात. पण कलाकारा बरेच वेळेला आपण बघतो ते अवाच्या सव्वा खर्च किंवा त्यांच्या खर्चाला प्रॉपर असं काय शिस्त नसते. त्यामुळे कर्ज होतं किंवा त्याच्यातून हानी देखील होते. हे सगळे जे काय आहे ह्याचा आपल्याला द्वादश भावावरून कळतं. कलाकाराची कुंडली बघताना आपल्याला या सगळ्याचा बोध घेऊन किंवा त्याचा शोध घ्यायचा आहे. तर हे झालं भावांबद्दलच. हा, आता कलाकाराच्या ज्या काय आहे त्याच्यापैकी राशी काही महत्वाच्या ज्या काय आहेत. असं काही नाही की अमुक एका राशीतच फक्त कलाकार जन्माला येतात असं नाही. कलाकारांना राशींचं काही वावडं नसतं. हं? परंतु तरी देखील काही राशी आहेत की त्यांच्यामध्ये कमी कलाकार असतात. आता ते बोललं तर थोडस योग्य नाही, परंतु या मेष सिंह धनु या राशी कशा नाट्य प्रधान राशी आहे. नाट्य निर्माण करणं हे या राशींचं एक वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या प्रकारे अनुभव घ्या आणि त्याला जर का जोड मिळाली नाट्य निर्माणाची किंवा कलेच्या एखाद्या ग्रहांची योग्य भावाची, तर मग त्या कलाकाराची. आता सिंह रास जी आहे थोडस सांगतो मी. सिंह रास ही कालपुरुषाच्या कुंडलीतल्या पंचम स्थानाचं द्योतक आहे. त्यामुळे बट नॅचरल ती कशाशी संबंधित आहे, कलेशी संबंधित आहेच. मेष तर ऑफकोर्स कालपुरुषाप्रमाणे ती लग्नस्थानाचं द्योतक. धनु भाग्यस्थानाचं द्योतक. म्हणजे अशा प्रकारे या राशी या उपयुक्त ठरतात. मिथुन ह्या राशीच्या बाबतीत एक लक्षात घ्या, मिथुनीची माणसं खूप बोलतात, बोलकीच असतात आणि कलाकार आहे, त्याला बोलायला पाहिजे. पण त्याच्याबरोबर मिथुनीच्या राशी व्यक्तींचं कसं असतं, ते गुण भरपूर असतात. चतुर असतं, नॉलेज असतं, त्यांचं वाचन असतं, त्यांनी अनुभव एक एक ठिकाणून घेतलेले असतात आणि ही अनेक क्षेत्रात रस घेणारी माणसं. हे एक म्हणजे एकच असं नाही किंवा झापडबंद असं नाही, यांचे विचार विस्तृत असतात. त्यामुळे हे लोक कलाकारांच्या जर का योग्य आहे आणि म्हणून कलाकाराच्या कुंडलीमधली मिथुन रास ही पण आपण अभ्यासली पाहिजे. तूळ रास शुक्राची रास आहे, बॅलन्स आहे, त्यामुळे ती कलाक्षेत्राला खूपच अनुकूल ठरते. आता एक अत्यंत महत्वाचा योग आहे, हा योग आपण बघणार आहोत काही कलाकारांमध्ये, तो म्हणजे अन्योन्य योग. आता अन्योन्य योग म्हणजे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको मी, की या म्हणजे ज्यांची भावेशांची किंवा राशीच्या स्वामींची अलटापलट होणं, अशा प्रकारे तो परिवर्तन योग म्हणतात किंवा अन्योन्य योग म्हणतात.
तर शुक्र आणि बुध तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही नोट डाऊन करा आणि ते बघा कला कोणती आहे, ती कला कोणती आहे याला तिथे नो बार. परंतु तिथे शुक्र बुध यांचा जर का अन्योन्य योग होत असेल तर तो कलाकाराला खूप चांगलं असं वळण मिळतं. ही म्हणजे अन्योन्य योग हा शुक्र बुध युतीसारखाच प्रभावी राहतो. पण सुरुवातीपासून बघतोय सौंदर्य आणि बुद्धिमत्ता या दोघांचा इथे मिलाप होतो आणि त्याच्यातून खूप छान पैकी अशी कलाकृती निर्माण होते. कलाकाराचं काम म्हणजे त्यांनी निर्माण केलेली कलाकृती. त्याच्याप्रमाणे ही करण्यासाठी त्याच्यातले जे प्रभावी किंवा जे आवश्यक घटक आहेत हे बुध आणि शुक्र आणि बुध शुक्राचा अन्योन्य योग बघू आपण अनेक कलाकारांमध्ये दिसतो. मिथुन राशीतला रवी हा जातकामध्ये उत्साह निर्माण करतो. मुळात रवी हा ऊर्जा देणारा ग्रह आहे आणि मिथुन मुळातच ती उत्साही आणि अशा प्रकारे मिथुन राशीत जर का रवी आला तर तो आणखीनच तो उत्साह निर्माण करतो. त्यांच्यापाशी ऊर्जेचा साठाच असतो आणि ज्या वेळेला मिथुन आणि रवी असे एकत्र येतात त्यावेळेला हा ऊर्जेचा साठा वाढतो. त्यामुळे जर का ते अभिनय क्षेत्रात कार्यरत असतील तर यांचा मुद्रा अभिनय अप्रतिम असतो. फेशियल एक्सप्रेशन्स आपण म्हणतो याचा चेहरा बोलका आहे, याचे डोळे बोलके आहे, तो फार छान याने एक्सप्रेशन दिलेले आहे. खूपशे कलाकार आहेत, अनेक कलाकार आहेत की त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स हे वाखाणण्यासारखे असतात, बघण्यासारखे असतात. आणि त्याच्यामध्ये वैविध्य म्हणजे एकच स्टिरियोटाइप असे काही एक्सप्रेशन्स नसतात त्यांचे वेगवेगळे आणि खूप छान छान अशी असतात. आपण काही कलाकारांचे बघणार आहोत. त्याच्यामध्ये हा मिथुन राशीतला रवी आपल्याला दिसली. आता चंद्र आणि शुक्र, पुन्हा चंद्रही महत्वाचा आहे. चंद्र शुक्र बुध यांचा हर्षल आणि नेपच्यून या ग्रहांशी होणारे प्रथम दर्जाचे ग्रहयोग. हे प्रथम दर्जाचे ग्रहयोग म्हणून वेगळं मी सांगणं आता या स्टेजला काही योग्य वाटत नाही मला. तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे, हे की नाही? तर ते खूप परिणामकारक असतात. तर कलाकारांच्या आपण राशी थोड्या बघितल्या, त्यातले ग्रह बघितले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे नक्षत्र. एक लक्षात घ्या, राशी आणि राशींचं जर का आपल्याला आणखीन आतमध्ये शिरायचं असेल तर नक्षत्र फार महत्वाचं ठरतं. आणि त्याच दृष्टीने कलाकाराच्या दृष्टीने जर का आपण नक्षत्रांचा विचार केला तर शुक्र त्या नक्षत्रामध्ये काय करतो किंवा गुरु त्या नक्षत्रामध्ये कसं मदत करतो किंवा चंद्र त्या नक्षत्रामध्ये असेल तो कसं मदत करेल कलाकाराला हे आपण बघतो. आणि त्या अनुमान करून आपल्याला ज्या 15 पत्रिका जर अनालिसिस करायचे त्यात तुम्ही नक्षत्राचा विचार अवश्य करा. तिथे स्पेसिफिकली लिहा की अमुक ग्रह अमुक नक्षत्रात आहे त्याच्यामुळे त्याला हे लाभलेलं आहे. आता अश्विनी नक्षत्राला शुक्र हा जातकाचं पर्सनॅलिटी फार सुंदर असतं. हे व्यक्ती दिसायला सुंदर असते, त्याचबरोबर या व्यक्तींना कला कौशल्य यांची आवड असते. हे गायक असतात, वाद्य वाजवतात, नाटक सिनेमामध्ये हे काम करतील किंवा यांना त्याची आवड देखील असेल. अहो आता मला एक सांगा, कलाकारांनी कला सादर केली, समोर त्यातला प्रेक्षक तर पाहिजे की नाही? आणि ते प्रेक्षक पण कसे पाहिजेत? नेहमी म्हणतात की आम्हाला गर्दी नसली तरी चालेल परंतु दर्दी पाहिजे. रसिकांच्या बाबतीत हे फार सांगितलं की दर्दी रसिक जर का असतील तर कलाकाराला पण भरून पावल्याचं समाधान मिळतं. तर यांना आवड असते, हे करतील असं नाही, पण यांना त्याची आवड मात्र जरूर असते. आता भरणी नक्षत्रातला गुरु हा वेगवेगळ्या विविध अशा ललित कलांसाठी अनुकूल असतो. आता या नक्षत्रातला पुन्हा शुक्र जो आहे तो देखील असाच हा आवड निर्माण करतो. म्हणजे गायन, वादन, नाटक, सिनेमा. आता ह्या आवडीचं या छंदाचं व्यवसायात रूपांतर झालं तर चांगलंच, नाही तर मग ती व्यक्ती
समोर बसून त्या कलांचा आस्वाद घेतात. परंतु एक नक्की की त्यांना कलेबद्दल प्रेम असतं. रोहिणी नक्षत्रातला चंद्र आणि शुक्र आता ह्या स्त्रियांच्यासाठी आहे स्पेसिफिकली, या लावण्यवती म्हणून ओळखल्या जातात. सुंदर असतात, लावण्य असतं आणि यांना पर्टिक्युलरली स्वतःला गायन वादन किंवा कलाकौशल्यामध्ये राईट फ्रॉम अगदी भरतकाम, विणकाम, एम्ब्रॉयडरी, रांगोळी, चित्रकला, या सगळ्यांमध्ये नृत्यकला, या सगळ्यांमध्ये गती असते. त्यांना येत असतं सगळं आणि त्यामुळे काय असतं, ते फेमस असतात. साधे पिकनिकला जरी गेले तरी पिकनिक सॉंग्स गाणारे जे असतात ते किती फेमस होतात. किंवा अंताक्षरीचा खेळ चाललाय, ज्याला पटापट पटापट येतं आणि तो सुरात गातोय, तो लगेच अरे कोण होतो रे तो, त्याला त्याला नेक्स्ट पिकनिकला त्याला पण घ्या आपल्या सोबत, असं होतं की नाही. तर त्यामुळे त्यांना लोकप्रियता लाभते आणि त्यांची समाजप्रियता पण त्यांना लाभते. रोहिणी नक्षत्राबाबत हे लक्षात ठेवा. चंद्र तिथे आहे म्हणजे जन्म नक्षत्र आणि शुक्र असेल तर लावण्याची खाण होऊन जाते. मृग, हे मृग नक्षत्र आहे ना, हे मुळातच कसं नाजूक, यांचं सगळे कामं फार नाजूक असतात. आता ही नाजूकता म्हणजे इव्हन हे पुरुष आणि स्त्री दोन्ही जातकांसाठी लागू पडतात. पण या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना सौंदर्य मिळतं. कला, भरतकाम, शिवणकाम, रांगोळी किंवा एम्ब्रॉयडरी, कशिदा काढणं, यात त्यांना प्रावीण्य असतं, प्रवीणच असतात. त्यांची रंगसंगतीचं ज्ञान त्यांच्या डोक्यामध्ये सतत चालू असतं. मृगा नक्षत्रातला पुरुष असेल किंवा स्त्री असेल, पुरुष असेल त्याचा शर्ट आणि पॅन्ट हे कधी मिसमॅच नसणार, मॅचिंगच असणार, अनुरूप असणार. स्त्रीला तर काय विचारायला सोय नाही, त्याचं फुल मॅचिंग मध्ये असणार. आणि यांच्या हालचाली खूप मोहक असतात. स्टेजवरती जर का एखाद्या कला सादर करायच्या तर हालचाली चांगल्या पाहिजेत की नाही. तर म्हणजे हरिण, मृग म्हणजे काय, हरिण कसं छानपैकी बागडत असतं. एक गाणं आहे ना, तुझको देखा तो हरणों ने चलना सीखा. त्यांनी हरणांपेक्षाही त्याच्या प्रेयसीला आणखी पुढे नेऊन ठेवलेलं आहे. ठीक आहे, त्या कल्पना विलास आहे. पण मृग नक्षत्रातल्या स्त्री पुरुषांच्या हालचाली मोहक असतात. आता या नक्षत्रात जर शुक्र असेल, ही व्यक्ती चित्रकला, पेंटिंग, नृत्यकला, हस्तकला इत्यादी सर्व कला प्रकारांमध्ये प्रगती करतात. पुनर्वसू हे म्हणजे रसिक आणि हौशी लोकांचं आहे नक्षत्र. त्यांना चित्रकला, रंगकाम याची आवड तर असतेच असते. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रियांना सुंदर असतात. कलाकौशल्य, हस्तकला, गायन, वादन, नृत्य, संगीत, भरतकाम, रांगोळी, एम्ब्रॉयडरी यात त्या एक्सपर्ट असतात. आता या नक्षत्रातला नेपच्यून हा एक महत्वाचा भाग लक्षात ठेवा. हा नेपच्यून इथे सौंदर्य देतोच, परंतु त्यामध्ये तंतुवाद्य, जी वेगवेगळ्या प्रकारची वाद्य आहेत, ती तंतुवाद्य जी आहेत त्या तंतुवाद्यांमध्ये प्रावीण्य देतो. कला, सर्व कलांमध्ये प्रावीण्य देतो नेपच्यून ऑब्झर्व करा. पुनर्वसू नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी हे एक अत्यंत महत्वाचं नक्षत्र आहे आणि अनेक कलाकारांच्या कुंडलीमध्ये हे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे, हे राज करत असतं वेगवेगळ्या प्रकारे. तर शुक्राचं आहे आणि संगीत कलेशी आणि तसं विविध कलांशी संबंध असणारा असं नक्षत्र. आता पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये बुध शुक्र युती, बुध चंद्र युती आणि तसंच चंद्राचे नेपच्यूनशी होणारे शुभयोग, हे कला क्षेत्रात प्रगती करण्यात पोषक ठरतात. कुठे? पूर्व फाल्गुनी नक्षत्रात. हा एक लक्षात ठेवा, हा महत्वाचा पॉइंट आहे. हस्त नक्षत्र सुंदर असतात स्त्रिया, बुद्धिमत्ता असते, सौंदर्य, कला यांचा सगळ्यांचा संगम झालेला इथे दिसतो. आता या नक्षत्रातला जो शुक्र आहे तो पुन्हा कलाकारांसाठी वरदानच असतो. महत्वाचं म्हणजे हे दीर्घकाळ तरुण दिसतात. म्हणजे वडील आणि मुलगा जर चालत असतील आणि वडिलांचं जर का हस्त नक्षत्र असेल तर सहज ते
त्याचा मित्र म्हणून खपून जातील. हा, ते आहे तारुण्याचं वरदान असतं आणि त्याच्यामुळे कलाकारांच्या दृष्टीने ते आणखीनच चांगलं आहे ना. संगीताच्या क्षेत्रात किंवा नृत्यकला, नाटक, सिनेमा, अभिनय करण्यासाठी त्यांच्यासाठी हस्त नक्षत्रातला शुक्र जो आहे तो पोषक असतो. चित्रा नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्री पुरुषांचा बांधा हा प्रमाणशीर असतो. आता प्रमाणशीर बांध्याचा फायदा हा स्टेजवर तो होणारच ना, पण त्याच्यामुळे त्यांना कलाबुद्धीत ऍडिशनल असते, रूप असतं, सौंदर्य असतं, या सगळ्याचा त्यांना लाभ झालेला आहे आणि त्याचा फायदा कलाकारांना होतो. चंद्र शुक्र या नक्षत्रात असतील तर जातक चित्रकला, नृत्य, भरतकाम, कोरीव काम, सजावट याच्यात पारंगत असतो. आता तो सिनेकलावंत असू शकतो किंवा कपडेपट सांभाळणारे असतात किंवा शिंपी असतात, सौंदर्य प्रसाधनाचे व्यापारी देखील असू शकतात. हा, ते सगळे या नक्षत्रावर जन्मलेले असतात. बघा, ते तुम्ही चेक करा. आता या नक्षत्रातला राहूचा उल्लेख प्रथमच करतोय आपण. तो फोटोग्राफी, पेंटिंग, चित्रकला, हस्तकला, कौशल्य आणि जादूचे प्रयोग करणं यांच्यासाठी फार अनुकूल असतो. हर्षल या चित्रा नक्षत्रातला हर्षल जो आहे तो इमॅजिनेशनसाठी, हर्षल म्हणजे बेफाट. एक लक्षात ठेवा, बुध आणि हर्षल यांच्यात कारकत्वामध्ये बरचसं साम्य असतं. पण बुध म्हणजे कसा, वाऱ्याची झुळूक. तर हर्षल म्हणजे काय, सुनामी, वादळ, एवढं त्याचं प्रखर असतं. त्यामुळे हर्षल हा कल्पनाशक्ती भन्नाट. आणि त्याचबरोबर चित्रा नक्षत्राला हर्षल तंतुवाद्य, संगीत यांच्यासाठी फार चांगला तो त्यांना प्रोत्साहित करत असतो आणि ती कला डेव्हलप होते त्यांच्यावर. स्वाती नक्षत्राचा जर का विचार केला तर गायन, वादन, सौंदर्य आणि त्याच्यामुळे नाटक, सिनेमामध्ये काम, या सगळ्यासाठी हे नक्षत्र अनुकूल फळ देतं. अनुराधा नक्षत्र तर खरं म्हणजे जुन्या काळात त्याला कलावंतीन ज्या असायच्या त्यांचं नक्षत्र म्हणून ओळखलं जातं. ते थोडंसं वेगळ्या अर्थाने झालं, परंतु त्यांचं काम तेच होतं की गायन, वादन करणं, नृत्य करणं आणि रिझवणं, राजे रजवाडे, सरदार यांना रिझवणं. आणि त्या बऱ्याचशा अनुराधा नक्षत्राच्या असायच्या. त्याच्यामुळे हे कलाकारांचं नक्षत्र आहे. त्याच्या अनुराधा नक्षत्रावर जन्मलेल्या माणसामध्ये काही ना काहीतरी कला असतेच असते. मग तो वादक असेल, गायक असेल, चित्रकार असेल, नर्तक असेल, संगीतकार, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हे नक्षत्र अनुकूल ठरतं. श्रवण नक्षत्र बघा. आता हे श्रवण नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती ही पण हौसी असते, रसिक असते, कलाप्रिय असते. यांचा चेहरा आकर्षक असतो, सुंदर असतो. आता श्रवण नक्षत्रामध्ये पर्टिक्युलरली जर का गुरु असेल तर ही व्यक्ती चित्रकला, पेंटिंग, विविध ललित कला यांच्यामध्ये प्रगती करते, यशस्वी ठरते. आणि सगळ्यात नंतर आपण शेवटचं नक्षत्र जे आहे त्याच्याकडे येऊया, ते म्हणजे रेवती. हे खूप महत्वाचं नक्षत्र आहे. कारण का, अनेक ठिकाणी रेवती नक्षत्रातला शुक्राचा उल्लेख येतो आणि ते कलाकारांच्या दृष्टीने तो फार महत्वाचा ठरतो. तर या नक्षत्रातला चंद्र जो असतो तो चित्रपट, टीव्ही, नाटक या क्षेत्रात आवड निर्माण करतो. मुळात हे रेवती नक्षत्र म्हणजे मीन राशीत येतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मीन ही शुक्राची उच्च राशी. मीन आणि शुक्र यांचा संबंध वेगळा सांगायची आवश्यकता नाही या लेवलला. तुम्ही आता शास्त्रीला आहात, त्यामुळे शास्त्रीच्या विद्यार्थ्यांना तर अगदी तोंडपाठ असणार, माहिती असणार या सगळ्या गोष्टी. आणि रेवती नक्षत्र, हे रेवती नक्षत्रात याच्यावर जन्मलेली व्यक्ती यांचा चित्रकलेशी संबंध येतो. जन्मलेली व्यक्ती म्हणजे रेवतीमध्ये चंद्र असलेली व्यक्ती. आणि रेवती नक्षत्रातला शुक्र तो देखील चित्रकलेची आवड, म्हणजे चित्रकाराच्या दृष्टीने हे महत्वाचं ठरतं. तर असं आपण नक्षत्रांचं बघितलं, त्यांचा आढावा घेतला की कलाकारांना अनुकूल नक्षत्र कोणती आहे हे बघितलं, कोणत्या नक्षत्रामध्ये त्यांची कला आणि पर्टिक्युलर कलेतला पण प्रकार बघितला आपण. गायक वादकांसाठी किंवा यांच्यासाठी कोणत्या नक्षत्र, कोणता ग्रह तिथे तो अनुकूल ठरेल. तुम्ही ज्या 15 पत्रिका करणार आहे तिथे
पुन्हा सांगतो, नक्षत्र विचार जरूर करा आणि निव्वळ नक्षत्र फक्त नक्षत्र म्हणजे चंद्र नक्षत्राचा विचार करू नका. तर प्रत्येक ग्रह कोणत्या नक्षत्रात आहे त्याच्याप्रमाणे त्याचे अनुकूल फळ मिळतात का ते ऑब्झर्व करा. आता ग्रहयोग ग्रहयोग जर का आपण बघतो तेव्हा ग्रहयोग जेव्हा बघतो तेव्हा एकच एक ग्रह नसतो ना. आता कुंडलीत शुक्र उच्च किंवा स्वगृहीचा असेल तर तो नाट्य, संगीत, वाद्यवादन, चित्रकला आदी ग्रहांच्या म्हणजे आदी कलांच्या सादरीकरणासाठी पोषक असतो. हं? त्यामुळे शुक्राचा पुन्हा पुन्हा उल्लेख येतोय आणि तो अवाजवी अजिबात नाहीये. अत्यंत महत्वाचा ग्रह आहे आणि या विषयाला धरून असा तो असल्या कारणाने त्याचा उल्लेख येणारच. ग्रहयोगांमध्ये बघा, तुम्ही राजयोगाचा विचार केला पाहिजे. राजयोग म्हणजे केंद्राधिपती आणि त्रिकोणाधिपती हे बलवान असताना ते योगकारक ठरतात. चंद्र मंगळ योग ह्याचा एक फार वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. मंगळाचा तुम्हाला माहिती रक्तावरती संबंध असतो किंवा त्याचा अधिकार असतो आणि चंद्र म्हणजे भावना आहे. हा, त्यामुळे भावनोत्कट जो आविष्कार आहे त्याच्यासाठी चंद्रमंगळ योग चेक करा. बुध आदित्य योग म्हणजे रवी बुध योग. बुध आदित्य तर माहिती आहे, आदित्य म्हणजे तो हा बुद्धिमत्ता देतो, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनोद बुद्धी असते त्यांच्याकडे स्टेज फिअरिंग असतं म्हणजे अजिबात नसतं, ते घाबरत नाही. सभाधीटपणा ज्याला म्हणतात. त्यांचे संवाद हे स्पष्ट असतात. चांगले पैकी संवाद फेकण्याची त्यांची स्टाईल चांगली असते आणि हे लिहितात पण. हे लेखन जे पटकथा म्हणतो, संवाद म्हणा किंवा सिनेमासाठी स्क्रिप्ट किंवा इव्हन ऍडव्हर्टाइजमेंटचं जे शूटिंग असतं त्याच्यासाठी पण स्क्रिप्ट लिहिलं जातं आणि त्याच्यामध्ये पण टप्पे असे लिहिले जातात. या सगळ्यांच्या बाबतीत आपण ऑब्झर्व केलं तर बुध आदित्य योग तिथे झालेला दिसतो. पुन्हा एकदा शुक्राकडे येऊया. शुक्र कलेचा कारक आहे. बलवान शुक्र जर का 1, 5, 7 किंवा 10व्या स्थानात असल्यास त्या जातकाच्या व्यक्तिमत्वाची छाप पडते. कलेच्या क्षेत्रात त्याची प्रगती होते आणि जातक हा नवनिर्माण करणारा तसा त्याचं स्वतःला त्याला सौंदर्य असतं, सौंदर्य प्राप्ती झालेला असा तो जातक असतो म्हणजे सुंदर असतो थोडक्यात. आणखी एक महत्वाचा त्याला राजसंबंध योग म्हणतात. हा म्हणजे कर्मस्थानाचा अधिपती म्हणजे कर्मेश जेव्हा शुक्र, चंद्र आणि पंचम स्थान यांच्याशी शुभयोग करतो तेव्हा ती व्यक्ती सिने क्षेत्रात, अभिनय क्षेत्रात, कल्पना म्हणजे इमॅजिनेशन यात त्या जातकाची प्रगती होते. लक्षात घ्या, कर्मस्थानाचा म्हणजे दशमेश जेव्हा शुक्र, चंद्र किंवा पंचम स्थान यांच्या बरोबर शुभयोग करत असेल तर हे नोट डाऊन करून ठेवा. आणि आता महत्वाचं तो म्हणजे गजकेशरी. तुम्हाला तर माहितीच आहे गजकेशरी योग काय असतो. चंद्रगुरु युती, चंद्राच्या केंद्रात गुरु, चंद्रगुरु नवपंचम योग हे सगळे कलाकाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरतात. कलाकाराला म्हणजे त्याच्या कलेला ते पोषक ठरतात, त्याच्या कलेला उठाव येतो. बरेचशा वेळेला आपण बघतो एखादा रंग फिका असतो, एखादा रंग छानपैकी दिसतो आणि ह्या रंगसंगतीचं ज्ञान ज्यांच्या चंद्रगुरु शुभ आहेत त्यांच्याकडे असतं. ज्या अन्योन्य योगाबद्दल आपण म्हणत होतो तो अन्योन्य योग हा महत्वाचा ठरतो. म्हणजे जेव्हा 2 ग्रह एकमेकाच्या राशीत असतात तेव्हा त्यांच्यात जो योग घडून येतो त्यास ग्रहांचा अन्योन्य योग किंवा परिवर्तन योग असे म्हणतात. असा भावेशांचा पण होतो. म्हणजे दशमेश, नवमेश किंवा लग्नेश आणि पंचमेश वगैरे यांचे पण असे योग होतात. अन्योन्य योग याचा अर्थ जणू 2 ग्रह स्वगृहीच आहेत असं समजावं. आणि तुम्हाला माहितीये की ग्रह स्वगृही चांगली फळं देतात, त्याच्यामुळे ते बलवान होतात. सगळ्यात महत्वाचा अभिनय क्षेत्राला, अभिनय कलेला बुध शुक्राचा अन्योन्य योग हा पोषक असतो.
आपण आता उदाहरणच बघूया की हा कशा प्रकारे पोषक ठरतो. तर आपण काही जे कलावंत आहेत तर त्यांच्या बघू. अर्थात तुम्ही ह्या ज्या नामवंत कलावंत जे आहेत त्यांच्या पत्रिका उदाहरण म्हणून घेतलं चालेल, त्यांना त्या 15 मध्ये घेऊ नका. त्या 15 पत्रिका या पूर्णपणे वेगळ्याच असल्या पाहिजेत. जे एस्टॅब्लिश कलाकार आहेत त्यांच्यापैकी कोणाचीही पत्रिका तुम्ही त्या 15 मध्ये इन्क्लूड करू नका. ह्या पूर्णपणे वेगळ्या असल्या पाहिजेत. हे उदाहरण म्हणून तुम्ही घेऊ शकता, तुम्ही देऊ शकता उदाहरण की अमुक अमुक या कलाकाराच्या किंवा या नर्तकाच्या या अभिनेत्याच्या पत्रिकेमध्ये असे असे योग आहेत, म्हणून हा योग महत्वाचा ठरतो. आता आपण बघूया पर्टिक्युलरली मी एकच घेतोय, हा अन्योन्य योग, परिवर्तन योग. कोणाचा? बुध आणि शुक्राचा. तो एंड्रॉस करूया. तर हे डॉक्टर श्रीराम लागू. डॉक्टर श्रीराम लागू बद्दल ते कलाकार किती महान होते. त्यांनी नाट्यसृष्टी गाजवली. नटसम्राट हे नाटक सुरुवातीला डॉक्टर लागूच करत होतं. तर डॉक्टर लागूंसाठीच जवळजवळ ते लिहिलं गेलं, म्हणजे ते अनभिषिक्त नटसम्राट. त्यानंतर ते चित्रपट क्षेत्रात गेले, तिथे गाजले. मराठी चित्रपट क्षेत्र काबीज केल्यानंतर ते हिंदीत गेले. हिंदीतही अनेक वर्षे त्यांनी अधिराज्य गाजवलं. म्हणजे डॉक्टर लागूंचे चित्रपट होत नव्हते त्या काळात. आणि डॉक्टर लागूंच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते अतिशय स्पष्ट भूमिका घेणारे होते. त्यांनी काही बिनधास्त बेधडक वक्तव्य पण केलेत, त्याचे त्यांनी परिणाम पण भोगलेत. तो भाग आपण वेगळा ठेवूया, आपण त्यांच्या कलेकडे फक्त बघू. तर ही अशी मकर लग्न सिंह राशीची कुंडली आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर जो वक्रबळ लाभलेला तुळेचा बुध आहे आणि तो दशमात आहे, कर्मस्थानात आहे, आणि कन्येचा शुक्र जो तो नवमात आहे, भाग्यस्थानात. दोन प्रॉमिनंट ग्रह जे आहेत ज्यांचा आपण विचार करतो की ज्यांच्याचा एक आपण क्ल्यू घेतलेला आहे, बुध शुक्र अन्योन्य योग. तर बुध आहे शुक्राच्या राशीत आणि शुक्र आहे बुधाच्या राशीत. तर असा हा बुध शुक्र अन्योन्य योग झालेला आहे. डॉक्टर लागूंच्या पत्रिकेमध्ये हा योग असल्या कारणाने त्यांना कला क्षेत्रामध्ये चांगल्यापैकी यश मिळालं. एक सांगायची गोष्ट अशी आहे की डॉक्टर लागूंनी तशी कला क्षेत्रात एंट्री पण ती पण जरा उशिराच केली. म्हणजे थोडस त्यांच्या आधीच्या जे होते ते डॉक्टर कीकडे जास्त लक्ष देत होते, कलेकडे कमी देत होते. त्या हौस होती, ते भाग घेत होते, ते करत होते, पण हौशी रंगभूमीवर होते आधी. त्याच्यानंतर मग ते चांगल्यापैकी रुळले इकडे, तिथून त्यांना मिळाला. तर महत्वाचं म्हणजे काय, बुध शुक्र अन्योन्य योग हा लक्षात ठेवा. आणि डॉक्टर लागूंची पत्रिका ही लक्षात ठेवा तुम्ही. दुसरी पण आपण बघूया पत्रिका, ती पण अशीच नामवंत कलाकाराची आहे. तिथे पण तोच आपल्याला दिसतोय का, तर हे आहे डिंपल कपाडिया. आता डिंपल कपाडियाच्या कुंडलीमध्ये जर का आपण बघितलं, डिंपल एक खूप चांगली कलाकार आहे आणि तिचे सगळे हावभाव किंवा तिचे मुद्रा अभिनय, तिचं नृत्य किंवा तिथे इव्हन प्रेझेन्स जो आहे तो अतिशय प्लेझंट असतो. तर या ठिकाणी आपण जर का बघितलं तर या कुंडलीमध्ये धनस्थानात वृषभेचा बुध आहे. म्हणजे बुध हा शुक्राच्या राशीत आहे. ठीक आहे. आणि पराक्रम स्थानामध्ये मिथुनेचा शुक्र आहे. म्हणजे बुधाच्या राशीत शुक्र आहे, शुक्राच्या राशीत बुध आहे. असा हा परिवर्तन योग किंवा अन्योन्य योग झालेला आहे. बाकी तर काय तुम्ही बघितलेच आहे. पंचम स्थानामध्ये गुरु आहे. इतर जे काय गोष्टी आहेत त्या घडत राहतात, परंतु आपल्या दृष्टीने आत्ता या स्टेजला अत्यंत महत्वाचं जर काय असेल तर बुध शुक्र अन्योन्य योग आपण डॉक्टर लागूंच्या पत्रिकेत पण पाहिला, डिंपल कपाडीच्या पत्रिकेत पण पाहिला. पण आणखीन एका कलाकाराच्या पत्रिकेत बघूया हाच योग कशा प्रकारे आहे. ही कोण आहे, माधुरी दीक्षित. आता माधुरी दीक्षित बद्दल काय वेगळं सांगायला नको, प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावं अशी तिची कारकीर्द आहे. आता मराठी माणसाच्या बाबतीत काय होतं की सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, लता मंगेशकर, आशा भोसले
माधुरी दीक्षित अशी नावं घेतली की आपल्याला गदगदून येतं, है की नाही? आपल्याला तो आपलेपणा वाटतो. तर त्यातली ही माधुरी, तिने ही खूप अनेक वर्ष चित्रपट क्षेत्रात नाव कमवलं आणि राज्य केलं. आता माधुरीच्या बाबतीत आपण बघूया, तिचा शुक्र कोणत्या राशीत आहे आणि बुध कोणत्या राशीत आहे. तर आपण जर का बघितलं तर बुधाच्या राशीत म्हणजे मिथुन राशीत शुक्र आहे आणि वृषभ राशीत बुध आहे. तुळ लग्न कर्क राशीची हिची पत्रिका आहे. तर भाग्यस्थानात मिथुनेचा शुक्र आहे आणि अष्टमात वृषभेचा बुध आहे. तर असा हा बुध शुक्र अन्योन्य योग एंड्रॉस करतोय तिघांच्या पत्रिकेमध्ये, डॉक्टर लागूंच्या पत्रिकेमध्ये, टिंपल कपाडेच्या पत्रिकेमध्ये, माधुरी दीक्षितच्या पत्रिकेमध्ये आणि इतर अनेक कलाकारांच्या पत्रिकांमध्ये, जे अशा प्रकारे ज्यांनी प्रसिद्धी मिळवलेली आहे, यश प्राप्ती केलेली आहे, त्यांच्यामध्ये हा योग आपल्याला दिसतो. आणि हा योग कलाकारासाठी कलेला त्याच्या पोषक ठरतो, पुढे घेऊन जातो, यश देतो. त्यामुळे हा योग अत्यंत महत्वाचा आहे. आता आपण अभिनय क्षेत्राकडनं गायक गायिका म्हणजे गायन कला याच्याकडे जाऊ. तर ऑफकोर्स मी शुक्र तर आहे, शुक्राकडे संगीताचं कार्यकत्व आहे आणि कारण का तो निसर्गतः द्वितीय स्थानाचा अधिपती. आता द्वितीय स्थान किंवा धनस्थान त्याच्यावरनं आवाजाचा विचार केला जातो, कारण ते कंठस्थान आहे, ते वाचास्थान आहे, है की नाही? आणि गायकास आवाजाची देणगी ती अभिजात असावी आणि वाचेचा कारक ग्रह म्हणून बुधाचाही तिथे विचार करायला. चंद्र आणि शुक्र हे दोन स्त्री ग्रह, ते रजोगुणी ग्रह आहेत, त्यामध्ये कोमल आवाजाचे निदर्शन. म्हणून शुक्र आणि बुधासोबतच गायन कलेसाठी चंद्राचाही विचार करणं आवश्यक आहे. शुक्र तूळ किंवा वृषभ नवमांशी असल्यास आवाजाची दैवी देणगी लागते. ऑब्झर्व करा तुम्ही. नेपच्यूनचं रवी, चंद्र, बुध आणि शुक्र यांच्याशी होणारे शुभयोग गायनासाठी अनुकूल ठरतात, म्हणजे ते पोषक ठरतात. हे पण महत्वाचं आहे. तर गायन ही कला आहे आणि या कलेसाठी काय बैठक असणार ग्रहांची ते आपण इथे बघितली. आपण एखाद्या गायकाचं किंवा गायिकीचं पत्रिका बघू, म्हणजे आपल्याला याच्यावरून अंदाज. त्यापूर्वी तृतीय स्थान ते म्हणजे तिथे जे काय आहे हे धनस्थानाचं धनस्थान आहे. त्यामुळे तृतीयातले सौम्य ग्रह जे असतात हे चंद्र, शुक्र किंवा बुध हे आवाजावर चांगला परिणाम करतात. आता 3, 7 आणि 11 ही स्थानं निसर्ग कुंडलीत वायू तत्वाच्या राशींची निदर्शन आणि पंचम स्थान हे सर्व प्रकारच्या कलेची अभिरुची दाखवणारं स्थान आहे. त्यामुळे ही स्थानं महत्वाची आहेत, तृतीय स्थान आणि तसंच ते पण गायक गायिकांच्या बाबतीत हे फार महत्वाचं ठरतं. आता ही बेला शेंडे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ती एक प्रथितयश अशी गायिका आहे, बरोबर. आणि या आपण जे नियम लावले होते त्याच्याप्रमाणे जर का बघितलं तर ही आता धनु लग्न आणि मेष राशीची अशी पत्रिका आहे. चंद्र पंचमात आहे, सगळ्यात महत्वाचं बुध शुक्र युतीच आहे आणि वाचास्थानात आहे. बरं, तो शुक्र कसा आहे, त्याला वक्रबळ आहे, त्याची बुधाशी युती आहे. पंचमात जो चंद्र आहे तो वर्गोत्तम आणि शुक्र जो आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे, शुक्र वृषभ नवमाशी आहे. त्यामुळे त्याला आवाजाची म्हणजे त्यांना बेला शेंडेंना आवाजाची नैसर्गिक देणगी लाभलेली आहे. तुम्ही पण ज्या गायकांची पत्रिका गोळा कराल त्याच्यात अवश्य बघा शुक्र कोणत्या नवमाशात आहे, फार महत्वाचं ठरतं ते. आणि त्याच्यावरून त्यांची पत्रिकेची प्रत कळते, त्या पत्रिकेची आपल्याला ताकद कळते. बाबूजींचा शुक्र बघा तूळ नवमाशात आहे, त्यामुळे ते पण तेवढंच महत्वाचं आहे. धनु लग्न मिथुन राशी या कुंडलीमध्ये रवी गुरु युती आहे. प्रसिद्धी आपण बघितलं होतं, रवी गुरु हे
आणि तिथेच नेपच्यून पण आहे, कर्क राशीत आहेत, पुन्हा राजराशीमध्ये आहेत. त्यामुळे बाबूजींची प्रसिद्धीच्या बाबतीत तर काय प्रश्नच नाही. बुध हर्षल प्रतियोग आहे. बाबूजींची स्वतःची अशी ठाम काही मतं होती आणि ते ठाम मतं मांडायचे, तो भाग वेगळा आहे. आपण जर का आता इथे विचार केला, कलेच्या बाबतीत विचार केला, तर शुक्र तूळ नवमाशी, मगाचा शुक्र वृषभ नवमाशी होता बेला शेंडेंचा, बाबूजींचा तूळ नवमाशी आहे. त्यामुळे काय त्यांना आवाजाची दैवी देणगी लाभलेली आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. दैवी देणगी आवाजाची असणं गावं तर प्रत्येकाला वाटतं हो, बाथरूम सिंगर तर सगळेच असतात, परंतु मग त्याच्यातून जे काही बाबतीत जे आहे ताल सूर हे शिकून येतात, परंतु आवाज जो आवाजाची प्रत आहे ती मात्र दैवजात असायला लागते आणि ती दैवी देणगी असावी लागते. तर त्याच्यामुळे गायकाच्या बाबतीत शुक्र हा कोणत्या नवमाशात आहे ते तुम्ही अवश्य बघा. बघितलं. आता चित्रकला क्षेत्र बघूया. आता हे जे चित्रकार लोक जे आहेत यांच्यामध्ये कोणते योग बघणार आपण, काय बघणार, तर इथे रवीचे बुध शुक्र हर्षल आणि नेपच्यून यांच्याशी होणारे शुभयोग अत्यंत फलदायी ठरतात. बुधाच्या ज्या मिथुन कन्या आणि शुक्राच्या ज्या वृषभ तुळ राशी आहे त्यातला रवी, चंद्र आणि शुक्र हे चित्रकलेला पोषक असतात. आपण यापूर्वी बनवलेल्या कलांच्या बाबतीत की हे महत्वाचे आहेत, ते चित्रकलेला पण आहे. चंद्र नेपच्यून योग हा निसर्ग चित्र, चित्रकलेमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत ना. कोणी निसर्ग चित्र काढतं, कोणी पोर्ट्रेट काढतं, है की नाही, कोणी व्यक्ती चित्र काढतात, कोणी ऍब्सर्ड चित्र काढतात. तर सगळ्यात महत्वाचं काय की चंद्र नेपच्यून योग जो आहे तो निसर्ग चित्रांची आवड निर्माण करतो. शुक्र बुध योग हा सर्व प्रकारच्या चित्रांची आवड निर्माण करतो. मंगळ कसा आहे, तो मंगळ आणि हर्ष यांच्यातील शुभयोग जो असतो तो चित्रकाराच्या कुंडलीत अत्यंत पोषक ठरतो. आणि इथे महत्वाचं जे आहे ते रेवती नक्षत्र, ते रेवती नक्षत्र इथे एंड्रॉस होतं, महत्वाचं ठरतं. तर अशा प्रकारे चित्र आपण बघू, चित्रकारांच्या पत्रिका बघू. तर चित्रकारांच्या आपण जे ज्योतिषशास्त्रीय कारण आहेत त्यांच्यामध्ये ही कारण येऊ शकतात, हे योग येऊ शकतात. आता या मॅडम ज्या आहेत, ह्या मॅडम ह्या एका कॉलेजमध्ये चित्रकला शिकवतात. ह्या स्वतः उत्कृष्ट चित्रकार आहेत आणि चित्रचे त्यांचं प्रदर्शन भरवलं जात असतं. तर या मॅडमची चित्र ही नावाजलेली आहेत सगळीकडे, त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पारितोषिक पण मिळालेली आहे. महत्वाची गोष्ट पुन्हा मिथुन लग्न, मिथुन राशी आहे, चंद्र लग्नातच आहे आणि स्वनवमाशातला आहे तो चंद्र. पंचमेश जो आहे तो दशमात गुरु आहे, बरोबर, आणि पंचमेश शुक्र तो उच्चीचा. आणि सगळ्यात महत्वाचं जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तेच की हा शुक्र कोणत्या नक्षत्रात आहे, तो रेवती नक्षत्रात आहे आणि तो धनु नवमाशात येतो, म्हणजेच गुरुच्या नवमाशात आहे. ही पोषक परिस्थिती आहे चित्रकारासाठी. चित्रकाराच्या पत्रिकेमध्ये तुम्ही रेवती नक्षत्रावर लक्ष ठेवा. रेवती नक्षत्र तिथे खूप मोठं काम करतं. आपण दुसऱ्या एका चित्रकाराची बघूया. या मॅडम तर खूप नावाजलेले आहेत आणि आता उभरते हुए कलाकार म्हणून एक आहे, हा चिन्मय. चिन्मयचं काय माहितीये का, चिन्मय मुंबईतलं जे अत्यंत प्रतिष्ठित आहे ते जे स्कूल ऑफ आर्ट त्याचा विद्यार्थी धडपडतोय. त्याच्या चित्रांचं अमोल पालेकरांनी कौतुक केलेलं आहे. अमोल पालेकर स्वतः हे उत्कृष्ट चित्रकार आहेत, त्यामुळे त्यांच्यासारख्या दर्दी व्यक्तीने कौतुक करणं हा एक मान सन्मानच मिळवल्यासारखा आहे. त्याच्या कलेला दाद मिळालेली आहे, कलेला ओळख मिळालेली. आता आपण ज्योतिषी अभ्यासक आपण काय बघणार याच्यात, तर कुंभ लग्न मीन राशीची कुंडली आहे,
हे आपलं पहिलं स्टेटमेंट आहे, बरोबर. आणि या कुंडलीत चंद्र, गुरु आणि नेपच्यून हे ग्रह वर्गोत्तम आहेत. हा, योगकारक शुक्र, शनीचं लग्न आहे, इथे योगकारक शुक्र असतो शनीच्या लग्नाला, तुम्हाला माहिती आहे ते. हा, तो पंचमेश बुधाच्या युतीत आहे. खूप चांगला असा त्याचा इथे योग झालेला आहे आणि त्यावर गुरुची दृष्टी आहे. रवी पंचमात बुधाच्या मिथुन राशीत आणि सगळ्यात महत्वाचं चंद्र रेवती नक्षत्रात आहे. रेवती नक्षत्राचा प्रभाव चित्रकारांवर कसा आहे तो इथे आता एंड्रॉस होतो. इथे ते ठळकपणे दिसतंय आपल्याला. आता हे पण म्हणजे थोडस याची बॅकग्राऊंड थोडीशी वेगळी होती. आर्थिक स्थितीचा पण थोडासा जरा इश्यू होता. घरच्यांचं सगळ्यांचं नेहमीप्रमाणे डॉक्टर किंवा इंजिनियर हो असाच घोषा होता, परंतु याला चित्रकलेचं वेड असल्या कारणाने आणि शिक्षकांनी सांगितल्यानंतर मग त्याला मिळाली तिथे ऍडमिशन. जे स्कूल ऑफ आर्ट्सला ऍडमिशन मिळणं पण थोडं अवघड असतं, पण मिळालं आणि त्यांनी तिथे नाव कमवलेलं. तर अशा रीतीने चित्रकारांचे जे कुंडल्या तुम्ही तपासाल त्याच्यामध्ये तुम्ही रेवती नक्षत्रावर भर द्या. लांबतंय का? नाही, मी आटपतो. आता नृत्यकला. आता ह्या नृत्यकलेच्या बाबतीत ना सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे वृषभ, मिथुन, कन्या, तुळ यांच्यामधला शुक्र हा नृत्यकलेची आवड निर्माण करतो. रवी बुध युती पुन्हा एकदा लक्षात ठेवा, ती महत्वाची आहे. हर्षल नेपच्यूनचे चंद्र आणि शुक्र यांच्याशी होणारे नवपंचम योग ते अत्यंत उल्लेखनीय ठरतात. चंद्र गुरुचा नवपंचम योग, गुरु मंगळचा लाभ योग हे जातकाला नृत्यकलेत पारंगत करतात. लक्षात ठेवा, चंद्र गुरु नवपंचम योग, गुरु मंगळाचा लाभ योग. नर्तकांच्या कुंडलीमध्ये हे योग आढळून येतात. आता कालपुरुषाच्या कुंडलीतल्या पंचम स्थानाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सिंह राशीतील पूर्वा नक्षत्रातला शुक्र, पूर्वा नक्षत्राचा आपण कलाकारांच्या ह्याच्यात आधी पण बघितलं होतं. आता इथे पर्टिक्युलरली शुक्र जर का असेल तर तो नृत्यकलेमध्ये पारंगत करून टाकतो कलाकाराला. त्यामुळे कलाकाराच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठे दिसतो का, जर का तुम्ही नृत्यकला हे जर का विषय घेतला तर त्याच्यामध्ये त्या पत्रिकांमध्ये तुम्ही अवश्य शोध घ्या. हे नक्षत्र आणि तिचे ग्रह ह्या दोन गोष्टी बघा. आता आपण बघूया नर्तक. मी 10:15 झालेले आहेत, आटपतो, एक थोड्या वेळात आटपतो, लांबवत नाही जास्त. हेमा मालिनी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ती प्रसिद्ध नृत्य त्यांच्या म्हणजे त्या अजूनही आता त्या नृत्याचे कार्यक्रम करत असतात, स्टेज प्रोग्राम करतात. सगळ्यात महत्वाचं तर कर्क लग्न, मीन राशी आणि या कुंडलीमध्ये लग्नेश भाग्यात आहे, पंचमेश पंचमात आहे आणि धनेश वर्गोत्तम. बुध हर्षलचा नवपंचम योग आहे आणि सगळ्यात लक्षणीय मगाशी आपण जे एंड्रॉस करा मी तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे सिंह राशीतील पूर्वा नक्षत्रातला शुक्र आणि तो धनस्थानी. पूर्वा नक्षत्रातला शुक्र हे एंड्रॉस करण्यासाठी सांगितलं होतं आणि ते आपण हेमा मालिनी सारख्या एका जगविख्यात अशा नृत्यकलेतल्या पारंगत व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आपण दिसतोय, तो ठळकपणे येतोय. जे दिलेले असतात योग ते पुन्हा तसे दिसले आणि त्याची प्रचिती आली की ज्योतिष अभ्यासक म्हणून आपल्याला जरा आनंद होतो. नृत्य विशारद आहेत या, तर यांचं असं आहे की तुळ लग्न आणि कन्या राशी याच्यामध्ये चंद्र शुक्र युती आहे, रवी गुरु नवपंचम योग आहे आणि तो पण लाभस्थानातून झालेला आहे. स्वगृहीचा मंगळ आहे, तो हर्षलच्या युतीत आहे. रवी मंगळ गुरु हे स्वगृही आहेत, 3 ग्रह स्वगृहीचे. तर योगकारक शनी जो आहे तो उच्चीचा आहे आणि तो लग्नी आहे परत.
आहे की नाही? ही या कुंडलीची बलस्थानं आहेत. प्रत्येक कुंडलीची काही बलस्थानं असतात. या मॅडमचा कदाचित तो आपण इतर बघितले त्याप्रमाणे नसतील, परंतु या महत्वाच्या बलस्थानामुळे एक स्वतःची मानसिकता आणि त्याच्यातलं महत्वाचं म्हणजे तूळ राशी त्यांची लग्नीच आहे. त्याच्यामुळे त्यांना बुधाच्या राशीतला शुक्र तो देखील कलेकडे खेचून घेऊन गेलेला आहे. आहे की नाही? आणि त्यांनी चंद्राबरोबर युती केलेली आहे. त्यामुळे त्यांना नृत्यामध्ये पारंगत झालेले आहेत, नृत्य विशारद झालेले आहेत ते. या मॅडमच्या बाबतीत आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे. कामिनी साठे म्हणून आहेत त्या. हे बघा, मेष लग्न आहे आणि मिथुन राशी आहे. खूप गमतीशीर प्रकार आहे मिथुन राशीचा. कारण ते नक्षत्र जे आहे ते आपण बघूया. तर शुक्र पंचमात लग्नेशाच्या युतीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात. बघा, सिंह राशीतल्या पूर्वा नक्षत्राबद्दल आपण अगदी हेमा मालिनीचं पण आपण बघितलेलं आहे. हा, तर त्याच्यात शुक्र आहे आणि तो तुळ नवमाशात आहे. बघा किती पॉवरफुल, शुक्राला किती बळ मिळालेलं आहे. रवी गुरु नवपंचम योग आहे. बुध तो कन्येचा आहे, तो वर्गोत्तम आहे. वर्गोत्तम नवमाशात तो वर्गोत्तम झालेला आहे. रवी आणि नेपच्यून बुधाच्या मिथुन नवमाशात आहे. आणि चंद्र जो आहे तो मिथुन राशीत. मगाशी आपण त्याचा उल्लेख केला त्या मृग नक्षत्रात आहे. मृग नक्षत्राचं म्हणजे सौंदर्य आणि त्याच्या हालचाली अक्षरशः नाजूक आणि मोहक असतात. तर त्या ठिकाणी मृग नक्षत्रात शुक्राच्या तुळ नवमाशात आहे. ऍक्च्युअली त्यांनी सुरुवात केली ते हाऊस किंवा छंद म्हणून. जर का आपल्या लक्षात असेल तर तृतीयात चंद्र आहे. हाऊस केवळ एक छंद म्हणून सुरुवात झाली. पण आज आता त्या श्यामक डावर नावाच्या एका प्रसिद्ध अशा डान्सरच्या ट्रूप मध्ये त्या असतात आणि त्याच्यामुळे त्यांचे देश विदेशी दौरे होतात आणि ऑफकोर्स त्याच्यामुळे त्याच्यातून त्यांना पैशाची कमाई पण चांगली होते. तर नृत्याच्या बाबतीत आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सिंह राशीतील पूर्वा फाल्गुनीच्या नक्षत्रातला शुक्र तो खूप महत्वाचं इथे काम करतो. तो पोषक ठरतो, तो त्यांना पुढे करतो, प्रगती करतो. आता जाता जाताना आपण लता मंगेशकरांचा उल्लेख केला, मगाशी केला होता. बोललो लता मंगेशकरांचं काय होतं, तर पुन्हा तेच वृषभ लग्न आहे त्यांचं आणि कर्क राशी आहे. आणि त्यांचं जे काय बळ जे आहे ते म्हणजे सुखस्थानात सिंह राशीमध्ये शुक्र नेपच्यून युती आहे आणि वर्गोत्तम असा बुध पंचमात. लता मंगेशकरांच्या बाबतीत ती कुंडली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुठेही मिळेल तुम्हाला. पण त्यातली ही बलस्थानं आहेत. या बलस्थानांमुळे त्या आढळ पदाला पोचल्या. कलाकारांच्या नावं घेताना आदराने आणि सुरुवातीला जे नाव घेतलं जातं ते लता मंगेशकरजी. आता मी जरा समअप करतोय किंवा थांबाच्या मागे आहे. तो कुंडलीत जेव्हा शुक्र उच्च व स्वगृहीचा असला की तो नाटक, चित्रपट, संगीत, वाद्यवादन, चित्रकला इत्यादी कलांच्या अभ्यासास पोषक ठरतो. आता राजा रवी वर्मा किंवा दादासाहेब फाळके असे महान चित्रकार जे होऊन गेले त्यांच्या कुंडलीत शुक्र उच्च किंवा स्वगृहीचा असा आढळतो. आता आणखीन जुन्या काळचे राजा गोसावी, बाबुराव माने, लता शिलेदार हे असे अनेक जे कलाकार गेले किंवा कुमार गंधर्व, रविशंकर असे मोठे मोठे जे कलाकार ज्यांनी नाव कमवलं त्यांच्या कुंडल्यांमध्ये देखील हा शुक्र उच्च किंवा स्वगृहीचा आढळतो. आता ही सगळी उदाहरणं आपण जर बघितली आणि मगाशी पण आपण जे नामवंत बघितले म्हणजे डॉक्टर लागून पासून ते हेमा मालिनी पर्यंत हे सर्व प्रकाशातले कलाकार आपण बघितले, अप्रकाशित कलाकार पण काही बघितले आपण. तर ह्यांचं सगळ्यांचं म्हणजे नाटक, चित्रपट असेल, संगीत असेल, वाद्यवादन असेल, चित्रकला असेल, ह्या सगळ्या कलांची उच्च किंवा स्वगृहीच्या बलवान शुक्राचा फलज्योतिषांमध्ये जो काय परंपरेने संबंध प्रस्थापित केलेला आहे तो अगदी योग्य आहे याची खात्री पटते. म्हणजे ह्याच्यात एक ग्रंथांमध्ये दिलेलं आहे ते चुकीचं नाहीये. हे
सिद्ध करून झालेलं आहे. इथे मी माझं हे थांबवतोय आता प्रेझेंटेशन. आता मला आभार तर मानलेच पाहिजेत. मला सगळ्यात प्रथम आभार मानायचे ते चांदोडकर सरांचे, की त्यांनी ही अभिनव आणि नाविन्यपूर्ण अशी गेले काही वर्ष चालू केलेले ते अध्यक्ष झाले तेव्हापासून, आणि त्याच्यामुळे मग मला संधी मिळाली आज तुमच्या समोर बोलण्याची. त्यामुळे आधी त्यांचे आभार. महाराष्ट्र ज्योतिष परिषद जे आयोजक आहेत आणि त्यातली परीक्षा समिती हे अत्यंत महत्वाचं आहे. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे दोन्ही उपाध्यक्ष म्हणजे घैसास सर, चव्हाण सर, सर्व पदाधिकारी, या आजच्या या लेक्चरला उपस्थित असणारे सर्वच्या सर्व परीक्षा समितीचे सभासद, बडवे सर, उपाध्याय सर आहेत, वैद्य मॅडम आहेत, आणि अत्यंत महत्वाची भूमिका जे करतात ते आता ज्यांच्याशी माझा स्नेह चांगला झालेला आहे असे श्रीनिवास रामदास सर, या सर्वांचं मी ऋणीच राहणं पसंत करीन. मी त्यांचे आभार मानून त्यांच्या ऋणातून मोकळं होणं नाही मला जमणार. मला सगळ्यात आणखीन आभार मानायचे ते तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे, की तुम्ही शांत चित्ताने हे सर्व ऐकून घेतलं. सर्व शिक्षकांचे जे इथे होते, जे हजर होते, त्यांनी कृपया हा सगळा संदेश तिथपर्यंत पोहोचवा विद्यार्थ्यांपर्यंत, आणि जे विद्यार्थी उपस्थित होते त्यांनी कृपया तुमच्या निबंधात ह्या सगळ्याचा अंतर्भूत करून तुम्ही तुमचा निबंध अधिक चांगला बनवा. तुम्हाला 75 पैकी जास्तीत जास्त मार्क मिळावेत अशी मी त्या जगन्नियंत्यापुढे प्रार्थना करू आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. सर एक प्रश्न होता, विचारू का? हो, आता काय उशीर पण खूप झालाय. तुम्ही सर, थोडंसं एक काय असेल धन्यवाद सर. हा, मी बोलते. तुम्हाला काही प्रश्न आणि शंका असतील तर सरांना वैयक्तिक फोन करून तुम्ही विचारू शकता. येस येस मॅडम. हा, आणि केव्हाही तुम्ही व्हॉट्सअप करा, मी उपलब्ध राहील तुमच्यासाठी. छोटासाच होता, जास्त वेळ नाही लागणार. हो, फक्त बोला. 6-12चा संबंध चालतो का एवढंच हा? विचारायचं. काय? आपण जे पत्रिका बघितल्या त्याच्यामध्ये माधुरी दीक्षित यांचं अष्टम आणि नवम ह्याच्यामध्ये बरोबर बरोबर. तो परिवर्तन जो होता, अन्योन्य योग त्यांचा तर तो झालेला चालतो आहे का? म्हणजे तो- त्याचा हो हो हो, त्याची त्यांना चांगली फळं मिळालेली आहेत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कलाकारांच्या बाबतीत आणि त्यांच्या बाबतीत तुम्ही थोडासा तो एक वेगळा भाग आहे की मुळात शुक्र हा राक्षसांचा गुरु आहे. त्यामुळे ही कला ही देवांची कला नाहीये ना, ही राक्षसांची कला आहे. त्यामुळे तसे चालतात. आणि अमिताभ बच्चन यांचं जर का पत्रिका बघितली तुम्ही तर अष्टमातच त्यांचे भरपूर ग्रह आहेत सगळे. हा, त्यामुळे इथे ते तसे निषिद्ध होत नाहीत अनलेस अँड अंटिल ते पापग्रह असतील आणि ते त्या पत्रिकेला मारक ठरत असतील तर. थँक्यू सर, थँक्यू सो मच अँड Welcome, सॉरी. welcome. या नाही नाही, वेलकम. सर मोबाईल नंबर सांगता का एकदा? धन्यवाद सर. हो, थँक्यू थँक्यू धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू Hello. सर. हॅलो सर. हा, धन्यवाद सर. हॅलो सर. हा बोला. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता मला. बरोबर. आणि आपल्या म्हणजे एखाद्या कुंडलिकेमध्ये शुक्र जर स्वग्रहीच्या कुठल्याही स्थानात असला तरी चालतो का? स्वगृहीचा तो स्थान, हा, तो बलवान होतो. स्वगृहीचा ग्रह हा आपोआप बलवान होतो. बलवान होतो हा, असं. स्थान हा चतुर्थातला शुक्र जर का असेल तर तिथे त्याला दिग्बल मिळतं, तो अधिक बलवान होणार. नवमातला असला तर नवमात हो देखील ते तर त्रिकोण स्थान आहे, कोण स्थान आहे. हो हा. हो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भले तो कलाकार नाही झाला तरी तो उत्तम हो. रसिक तर नक्की होईल. असं आहे का? ठीक आहे सर, थँक्यू. सर, खूप छान मार्गदर्शन केले तुम्ही. सर, खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू. खूप धन्यवाद आभार सर, सर. खूप झालं. धन्यवाद. अमूल्य मार्गदर्शन मिळाल्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू सर. सविताताई, खूप छान आभार. आपण आता या सत्राचा कृपया समारोप करा.
बर. धन्यवाद सर, गोरे सर. थँक्यू. आज कुंडलीतील ग्रहयोग या विषयात धन्यवाद तुमचं सर. सुंदर व्याख्यान मिळालं. बोला. सर मोबाईल नंबर सांगता का एकदा? प्लीज डिस्टर्ब करू नका ना बोलताना. देणार आहे ना मोबाईल नंबर. हा हो ठीक. हा बोला ताई. हॅलो. हा बोला. हा सविता ताई बोला, आपण बोला. हा. बोलते मी. ते मध्ये मध्ये हे विचारतायत ना प्रश्न. ठीक आहे ठीक आहे. हा सरांचे सुंदर व्याख्यानात झालं, विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल. सरांनी सांगितल्याप्रमाणे कला आणि बुद्धी या निर्मिती करणाऱ्या विश्वशक्ती आहेत आणि म्हणून वैश्विक स्पंदनं, निसर्गातली स्पंदनं कलाकारांसाठी फार उपयोगी पडतात. कला आनंद, समाधान देणारी असावी आणि कलाकाराला पण ती साकार करताना आनंद आणि समाधान जर मिळालं तरच ती या हृदयीच्या त्या हृदयी पोचते आणि कलाकारांना पावती मिळते. आता निबंध कला तुमची वाट बघतीये आणि जी परिषद आहे ते परीक्षक तुमच्या निबंध कलेच्या बद्दल पोचपावती तुम्हाला देतील. म्हणजे किती परीक्षकांच्या मनाला ती स्पर्श करून जाते. आज आपले अध्यक्ष चांदवडकर सर, उपाध्यक्ष, परिषदेचे सगळे सदस्य, सर्व संस्था प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी सर्वांचे आभार मानते. आज हे आपलं 4थं पुष्प आहे श्री गोरे यांनी सादर केलेलं. हा व्याख्यानमालेचा चढता आलेखच आहे, ग्राफ आपल्याला पाहायला मिळालाय. पण ह्याच्या पुढे सुद्धा आपल्याला असंच तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळणार आहे. 25 आणि 26 जुलै शनिवार आणि रविवार आणि 1 आणि 2 ऑगस्ट शनिवार आणि रविवार अशाच याच्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. हीच आमच्या परिषदेची इच्छा आहे. म्हणून चांदवडकर सरांनी हा व्याख्यानमालेचा जो उपक्रम चालू केलाय त्याच्यात तुमची संख्या जास्तीत जास्त असेल तर वक्त्याला पण आनंद मिळतो आणि आम्हाला परिषदेला पण समाधान मिळतं की विद्यार्थ्यांना काहीतरी उपयोगी पडेल असं आपण देऊ शकलो. सर्वांचे धन्यवाद आभार. सर. हा. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. श्रीराम.